a man with good knowledge of law and a gentleman who is honest with the work, his client and with the court. मी कोर्टात असाच रेंगाळत होतो त्यांच्याकडून सोडल्यानंतर. त्यांनी मला विचारलं, कुठं काम करतोस? तर म्हटलं कुठेच नाही, मी रिकामा आहे. तर म्हणाले, तुला योग्य वाटत असेल तर माझ्याकडे ये. त्यामुळे आम्ही कोर्टात बसायचो. अच्छा. बारमधले सगळे लोक गेले हां हां हां. की तिथे आमचं ऑफिस सुरू व्हायचं. आमचे क्लायंट पण तिथं भेटायला यायचे. 8:30 पर्यंत आम्ही बसायचो तिथे. कोर्टातच. बाबर देसाई साहेब तर सतत मदत करायचे. आपणही बऱ्याच वकिलांना विचारलं सुरुवातीला, पण तरीही एक स्वतंत्र वकिली चालू केल्यानंतर अनेक अडचणी येतात, काही अडथळे निर्माण होतात. तर आपल्या बाबतीत असं काय घडलं का, आणि असेल तर तसे काय अनुभव आहेत? आणि तो जाधव मला म्हणाला की माझ्या भावावरती बलात्काराची केस आणि तुम्हाला ती चालवावी लागेल. 4 विटनेसेसची क्रॉस मी एकाच दिवशी, त्यावेळेला विटनेस सकाळी आणले जात, दुपारला केस खतम होत असे, दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी आर्ग्युमेंट आणि चौथ्या दिवशी जजमेंट. वाय.पी. पाटील सरांना माझं गेस्चर ते आवडलं नाही. त्यांचं म्हणणं की तू खूप प्रिमॅच्युअर स्टेजला बलात्काराच्या केसला हात घालतोयस. नमस्कार मंडळी, विधी फाउंडेशन आयोजित या यूट्यूब चॅनलच्या विधिज्ञांना जाणून घेऊया त्या 3रा पुष्पात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, विधी फाउंडेशन ही 2005 साली आम्ही वकील मित्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एक सामाजिक संस्था आहे, जिचा उद्देश कायद्याचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. वकिलांना माहीत आहेच किंवा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कायदा माहीत नाही ही सबब न्यायालयात चालत नाही, परंतु कायदा सगळ्यांना माहीत नसतो. म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता गेले 21 वर्ष विधी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवत आहोत. जसे की महिन्यातून एकदा आम्ही अभ्यास मंडळ घेतो, ठाणे न्यायालयाच्या परिसरात किंवा जिथे जागा मिळेल तिथे. वेगवेगळ्या विभागात जाऊन कायदेविषयक मार्गदर्शन, व्याख्यानं घेतो. आदिवासी भागात जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसं जे काही आवश्यक साहित्य आहे त्याचं वाटप करतो. वर्षातून एकदा म्हणजे साधारणपणे डिसेंबर महिन्यात कैलासवासी हेगडे साहेबांच्या नावाने हेगडे व्याख्यानमाला आयोजित करतो, ज्या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे माननीय उच्च न्यायालयाचे 1 किंवा त्यापेक्षा अधिक न्यायमूर्ती उपस्थित असतात. तिथे आपण एखाद्या विषयावर, महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान घेतो. तसेच त्या कार्यक्रमात आपण ज्या वकिलांची 5 वर्षांपर्यंत वकिली झालेली आहे अशा वकिलांना इमर्जिंग ॲडव्होकेट ऑफ द इयर असा अवॉर्ड देतो, आणि जे विविध विधी महाविद्यालय आहेत त्यातील विद्यार्थ्यांना बेस्ट स्टुडंट ऑफ द अवॉर्ड देतो. आता हे सगळं करत असताना तो प्रचार आणि प्रसार कमी पडत होता, म्हणून आपण दिनदर्शिका देखील काढतो, ज्याच्या पाठीमागे एक साधारण 11 पानावर विविध कायदेविषयक लेख साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेले असतात, ज्याचा उद्देश एवढाच आहे की तो कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचावा. हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की आमच्या ठाणे जिल्ह्यात, आमच्या संघटनेमध्ये अनेक हिरे मोती आहेत, अनेक असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वकील आहेत की ज्यांचा परिचय खऱ्या अर्थाने जशा पद्धतीने व्हायला हवा तसा झालेला नाही किंवा लोकांपर्यंत तो पोचलेला नाही. म्हणून आम्ही विधिज्ञांना जाणून घेऊयात या यूट्यूब चॅनलमार्फत आपल्यापर्यंत तो त्यांचे मुलाखत घेऊन त्यांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी आपण 2 विधिज्ञांची मुलाखत घेतलेली आहे, आणि आज जे आपल्यासमोर आपल्याला संवाद साधायला ज्यांच्याशी आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट वक्ता, निष्णात वकील, कुशल प्रशासक, विद्यमान सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि माजी चेअरमन. खरं तर महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे, पण ती संपूर्ण नाही. असे आमच्या सगळ्यांची आन बान शान ॲडव्होकेट चव्हाण साहेब. सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार राजू दादा. सर, पहिल्यांदाच आम्हाला हे जाणवायला आवडेल, कारण आम्ही आपली आर्ग्युमेंट ऐकतो, आपली क्रॉस ऐकतो, आपलं इंग्रजी भाषेवर देखील फार प्रभुत्व आहे. तर आपलं जे शिक्षण झालेलं आहे माध्यमिकपर्यंत, ते मराठी माध्यमातून झालं की इंग्रजी माध्यमातून? नगरपालिका शाळा नंबर 7, अरे बापरे! 1ली ते 7वी. अच्छा. नंतर BJ हायस्कूल ऑफ कॉमर्स ठाणे, अच्छा. 8वी ते 11वी हां. मराठी माध्यमातून. 11वी पर्यंत सगळं मराठी माध्यमात. मराठी माध्यम. अच्छा. आणि मग ग्रॅज्युएशन कुठे, म्हणजे त्यावेळी पदवी 15वीच होती की काय? ठाणे कॉमर्स कॉलेज, अच्छा, नाना ठाणे कॉलेज. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स. अच्छा. ते आणि इंग्लिश मीडियम मधून. हां हां हां. मग आपण ग्रॅज्युएशन संपल्यानंतर वकिलीच्या क्षेत्राकडे डायरेक्ट आलात की मधल्या कालावधीत काही नोकरी वगैरे? मी माझगाव डॉक्समध्ये नोकरी केली 6 महिने.
अच्छा. अकाउंट्स क्लार्क म्हणून. हं, हं, हं. त्याच्यानंतर एक महाराष्ट्र शासनाचं गृह विभागाचं खातं आहे, हं. सिव्हिल डिफेन्स. अच्छा. होमगार्ड अलाइक संघटना आहे. ओके. तिथे मी इन्स्ट्रक्टर म्हणून 5.25 वर्ष काम केलं. अच्छा. त्यानंतर 2 वर्ष मी कोचिंग क्लासेस चालवले कॉमर्सचे. अरे वाह! कारण मी अकाउंट्समधला मास्टर होतो अरे वाह! आणि मी ते कोचिंग क्लासेस माझ्या मित्रांच्या मदतीने चालवले. अच्छा. आणि नंतर मी LLB 1979ला झालो होतो, पण 81ला मी वकिली सुरू केली. 14 ऑगस्ट 81. पण मग सर LLBचं शिक्षण आपण एक सहज म्हणून घेतलं, की आवड होती किंवा घरात कोण असं होतं, की ज्याच्याकडे बघून आपण वकिलीकडे आलात? मी आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स दादरला, माटुंग्याला M.Com.साठी ॲडमिशन घेतलं होतं. अच्छा. माझं M.Com पार्ट फर्स्ट क्लिअर झालं हां, हां. आणि त्याच्यानंतर मला कलेक्टर ऑफिसमधून, मी जिथे नोकरीला होतो सिव्हिल डिफेन्समध्ये, आमचे एक अधिकारी होते. त्यांनी नोटीस काढली की तुम्ही परवानगी घेतलेली नाही कशाकरता? शिक्षण घेण्याकरता, फर्दर एज्युकेशन. म्हणजे तेव्हा असं होतं का? विचित्रपणा, अच्छा. काही असा नियम नाही आहे. हां, हां, हां. आणि नोटीस काढल्यानंतर माझं दुसऱ्या वर्षाला मी ॲपियर झालोच नाही. ओके. आणि त्याच्यानंतर यथावकाश त्यांची बदली झाली. ज्यांनी नोटीस काढली ज्यांनी त्यांची. नोटीस काढली त्यांची. लगेच मी इकडे ठाणे कॉलेजमध्ये LLBला ॲडमिशन घेतलं, ठाणे TMC लॉ कॉलेजमध्ये, आणि ते कंटिन्यू केलं. आय वॉन्टेड टू स्टडी आणि मी ते LLB पूर्ण केलं. सर आपल्या प्रत्येकाचेच, आपण तर फार सिनियर आहात आम्हाला, त्या 3 वर्षातले काही खास असे अनुभव असतात. तर त्याबद्दल काही सांगायला आवडेल का? मी पहिल्या वर्षी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होतो. अच्छा. दुसऱ्या वर्षी परत मला बळजबरीने क्लास रिप्रेझेंटेटिव्ह केलं गेलं, CR, प्रेमापोटी. प्रेमापोटी. आणि तिसऱ्या वर्षी मी कॉलेजचा GS होतो. अच्छा. आणि त्या कॉलेजचा, लॉ कॉलेजचा GS असल्यामुळे सगळी मंडळं जवळपास मीच चालवत होतो, कारण नोकरी करणारे जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये. त्यामुळे मी थर्ड LLBला एकही दिवस वर्गात बसलो नाही. अदर ॲक्टिव्हिटीज. हे चुकीचं आहे खरं, पण मी बसलो नाही. आणि आमची एक सिस्टीम होती की परीक्षा आली की 1 महिना दिवस-रात्र अभ्यास करायचा. आणि त्यावेळची ती क्वेश्चन आन्सर फॉर्म असायचे, झाबवाला असायचे, ज्ञानी असायचे, आणि त्याच्यातून अभ्यास करून परीक्षेला बसायचं. अच्छा. मग LLBच्या क्षेत्रात मी मगाचा जो प्रश्न थोडा कनेक्ट करतो परत, की इंटेन्शनली आलात, की आता नाही मला वकील व्हायचंच आहे, की अपघाताने ॲक्सिडेंटली आलात आपण? ॲक्च्युली अपघातानेच म्हणूया. त्याचं कारण असं की माझ्या ऑफिसमध्ये झालेले घोटाळे मी बाहेर काढले अच्छा. आणि मला सॅक केलं गेलं. ओके. मग मी मंत्रालयामध्ये गृह विभागाकडे, मुख्यमंत्र्यांकडे रिप्रेझेंटेशन्स केली. मला रिइन्स्टेटमेंट विथ फुल बॅक वेजेसच्या ऑर्डर्स यायच्या, त्या परत जायच्या कलेक्टर ऑफिसमधून काय? मॉडिफिकेशनसाठी, सम अच्छा. रिझन ऑर दी अदर. ओके, ओके, ओके. आणि 14 ऑगस्ट 1981ला मी बँड लावला, काळा कोट घातला आणि मी मॅजिस्ट्रेट कोर्टातलं एक छोटंसं काम पण मला मिळालं. ते करणार होतो. त्यावेळेला कलेक्टर ऑफिसमधला आमचा सिव्हिल डिफेन्सचा शिपाई मला शोधायला आला. तो म्हणाला, "कुठं आहात साहेब तुम्ही?" मी सगळं पाहिलं सगळीकडे जाऊन. तुमच्या घरी गेलो होतो. तुमच्या वहिनींनी सांगितलं की तुम्ही कोर्टात आहात, वकील झालात. तर ही तुमची ऑर्डर रिइन्स्टेटमेंटची, तुम्हाला 24 तासाच्या आत कामावर रिझ्यू करून फुल बॅक वेजेस द्यायला सांगितलेलं आहे. मग मी त्यावेळचे बार कौन्सिलचे सेक्रेटरी M.N. वैद्य म्हणून होते. अच्छा. त्या सरांना बाजूच्या हॉटेलमधून फोन केला. तो फिरवायचा फोन होता काळा, पब्लिक फोन. पब्लिक फोन. आणि त्यांना विचारलं, "सर मी काय करू? मी नोकरी घेऊ का वकिली करू?" तर ते म्हणाले, "दॅट इज युअर डिसिजन. तू जर नोकरी घेणार असशील तर यू विल हॅव टू सरेंडर युअर सनद." तर म्हटलं, "नाही सर, मी आता ठरलेलं आहे माझं वकिली करायचं. त्यामुळे मी आता नोकरीत जाणार नाही." तर म्हणाले, "सकाळी रिझ्यूम हो आणि दुपारनंतर आफ्टरनून ANला राजीनामा दे आणि तुझे काही ड्यूज असतील ते यथावकाश तुला मिळतील. यू कॅन कंटिन्यू विथ ॲडव्होकसी." छान सल्ला असा दिला. अपघाताने मी वकील झालोय. पण सर माझ्या माहितीप्रमाणे आपण बाबर देसाई साहेबांकडे होता, की त्याच्या अगोदर कोण सिनियर होते? माझे 2 सिनियर, अच्छा.
पहिले सीनियर माझे यशवंत पुरुषोत्तम पाटील, YP पाटील. कळव्याला राहायचे ते? नाही, ते राहायचे ठाण्यामध्ये सोपान सोसायटी. अच्छा. ही वॉज अ मास्टर ऑन कोऑपरेटिव्ह लॉ. ओके. कोऑपरेटिव्ह कोर्ट मुंबईला होतं, ठाण्यात नव्हतं त्यावेळेला. हो, हो. त्यांचं खूप काम होतं तिथे. अच्छा. आणि अनेक सोसायट्या ठाण्यातल्या, पालघरच्या, वसईच्या, जव्हारच्या, मुरबाड, शहापूर ह्या ग्रामीण भागातल्या सुद्धा, ठाण्यातल्या बँका त्यांच्या क्लायंट होत्या. ते बँकर पण होते. वार्षिक जनता सहकारी बँकचे वन ऑफ दी ते संस्थापक. अच्छा. त्यांच्याकडे मी 3.5 वर्ष होतो. ओके. आणि त्याच्यानंतर मी माझे खरे गुरु चंद्रकांत विश्राम बाबर देसाई साहेब. त्यांच्याकडे मी जवळपास 11 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. अच्छा. येस. मग पाटील साहेबांकडून बाबर देसाई साहेबांकडे म्हणजे हे कसं काय, म्हणजे सिव्हिलकडून ते पण 3.5 वर्ष साधारण ज्युनियरशिप केल्यानंतर? पाटील साहेबांकडून मला खरं सांगतो तुम्हाला, मला खूप शिकायला मिळालं. त्यांचं इंग्रजी अतिशय छान होतं. त्यांचं हँडरायटिंग ब्युटिफुल होतं, म्हणजे प्रिंटेड जसं काय. अच्छा. फक्त मी जायला आणि त्यांना हार्ट एलिमेंट यायला. ते बँकेच्या मीटिंगला जायचे पण कोर्टात यायचे नाही. आणि ते BMTC त्यावेळची सिडको ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे, बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन जे होतं, त्याचे ते वकील होते. ड्रायव्हर आणि कंडक्टरवरती दाखल झालेल्या गुन्ह्यांचे 400 केसेस होत्या. त्या आणि काळी. सकाळी आम्ही अर्ज बनवायचो आणि पत्ते टाकावे तसे टाकत फिरायचो. तर एक पाठारे म्हणून चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट होते, बहुतेक कुर्ल्याला राहणारे. ते म्हणाले, तुम्हाला ॲडजॉर्नमेंट नाही, तुम्ही चालवायची केस. मग आम्ही त्या ॲक्सिडेंटच्या केसेस चालवायला सुरुवात केली. त्या चालवलेल्या केसेसचं 25-30 केसेसचं बिल त्यांची सही घेऊन BMTCला पाठवलं, सिडकोला. तो चेक आला तेव्हा ते म्हणाले, ह्या कधी चालवल्या? तर म्हटलं आम्ही चालवल्या त्या. आणि आम्ही त्या मोटर ॲक्सिडेंट केसमध्ये आम्ही इतके एक्सपर्ट झालो, माझे एक सहकारी यशवंत मस्कर आणि मी, हां. की आम्ही कुठलाही साक्षीदार आला, पंच आला, आयओ आला, आम्ही तयार असायचो. इव्हन RTOचा टेक्निकल ऑफिसर आला तरी आम्ही तयार तयार असायचो. असायचं आपण. हां. आणि बाबर देसाई साहेब जे माझे दुसरे सीनियर, मी कोर्टात असाच रेंगाळत होतो त्यांच्याकडून सोडल्यानंतर. हं, हं. त्यांनी मला विचारलं, कुठं काम करतोस? तर म्हटलं कुठेच नाही, मी रिकामा आहे. तर म्हणाले, तुला योग्य वाटत असेल तर माझ्याकडे ये. अच्छा. आणि मी बाबर देसाई साहेबांकडे आलो. ओके. त्यावेळेला बाबर देसाई साहेबांचं स्वतःचं ऑफिस नव्हतं, माझं असण्याचा प्रश्न नाही. मग आणि त्यामुळे आम्ही कोर्टात बसायचो. अच्छा. बारमधले सगळे लोक गेले हां, हां, हां. की तिथे आमचं ऑफिस सुरू व्हायचं. आमचे क्लायंट पण तिथं भेटायला यायचे. 8:30 पर्यंत आम्ही बसायचो तिथे. कोर्टातच. मग आणि तिथे इन्स्ट्रक्शन घेणे, ड्राफ्ट तयार करणे, टायपिस्ट बोलून त्याला टाईप करायला लावणे, ही सगळी कामं. पण बाबर देसाईंकडून कलमाच्या सेक्शनच्या मुद्द्याशी कसं जावं, मुळाशी कसं जावं आणि तो अभ्यास कसा करावा, इन्ग्रेडियंट्स कशी बघावीत आणि ती सक्सेसफुली बसलेत का एखाद्या केसमध्ये. बिकॉज ही वॉज अकॅडमिशियन. ते पहिल्यांदा प्रोफेसर होते, प्रोफेसर ऑफ लॉ. प्रत्यक्षात नाही, पण ते हां. आमच्यासाठी. हां, हां, हां. आणि मग वकील होते. आणि इतकं चांगलं शिकलो त्यांच्याकडे. आणि मग पुढे असं झालं की मी ऑफिस सोडायचं म्हटलं, त्यावेळेला ते म्हणाले, आतल्या चेंबरमध्ये तू बस, बाहेर मी बसतो. अरे बापरे! ही वॉज सच अ ग्रेट मॅन. ते म्हणाले, माझ्याकडे काम कमी आहे, तुझ्याकडे जास्त आहे, तू आत बस. म्हणजे तुला बाहेर बसायला योग्य वाटत नसेल तर मी बाहेर बसत जाईन. आणि ते रिलेशन इतकं, म्हणजे ही वॉज माय फादर अँड आय वॉज हिज सन. येस, येस. इतकं सुंदर रिलेशन झालं. आणि मी जे ऑफिस बुक केलं होतं ते मी बिल्डर साहेबांकडे पैसे परत मागायला गेलो ॲडव्हान्सचे. म्हटलं माझे सीनियर तयार नाही आहेत. तो म्हणाला, असे देणार नाही, त्याला वेळ लागेल आता. आणि 8 दिवसांनी बाबासाहेबच स्वतः म्हणाले की चल कुठं आहे ऑफिस बघूया आपण. आणि मग ही अप्रूव्ड इट की ही आपली सेकंड ब्रँच ठेवूया. म्हणून माझं ऑफिस झालं एक 25-30 वर्षापूर्वी. खूपच, म्हणजे हे आजपर्यंत कदाचित हा किस्सा नसेल माहीत कोणाला, मला तर नव्हता. नसेल माहिती कोणाला. हां. सर, पण मग आपण एकटेच होता का सुरुवातीला सरांकडे ज्युनियरमध्ये, की आणि सहकारी कोण आम्ही होते आपले? खूप जण होतो. बाबर देसाई साहेबांच्या ऑफिसमध्ये मोतीराम शेळके होते, हां, माहीत, ओळखतो. मी YK ओळखतो. म्हस्कर होते, जे माझ्याकडे पूर्वी बाबर देसाई साहेब आपलं पाटील साहेबांकडे साहेबांकडे होते. आपल्यासोबत होते ते.
आणि आणखीन सहकारी होते दोघे ते खूप ज्युनियर होते. अच्छा. काही मुली होत्या हां, हां. म्हणजे अनुराधा परदेशी वगैरे. अच्छा त्या या सरांकडे अगदी होत्या. हां, बिगिनिंगला अगदी छोट्या होत्या, ज्युनियर होत्या त्यावेळेला. अशी मोठी टीम असायची बाबर देसाई साहेबांकडे. आणि ते दर महिन्याला एक लेक्चर फौजदारी कायद्यावर स्वतः अभ्यास करायचे 2-2.5 तास, नोट्स काढायचे आणि ते लेक्चर द्यायचे आम्हाला. त्याच्यासाठी 50 माणसं जमायची. मी स्वतः अटेंड केलेलं. अटेंड केलेलं येस, आहे. येस सर. अँड दॅट वॉज अ बिग एज्युकेशन. येस. म्हणजे ही कळकळ कुणालाच नाही आहे. राइट. तीच कळकळ माझ्यामध्ये कदाचित थोडीशी उतरली असेल, असं वाटतंय मला. सर फर्स्ट अपीअरन्स म्हणजे मला वाटतं आपण बोलता मगाशी म्हणाला जे-एम-एफ-सी कोर्टात हजर झालो. पण पहिला अपीअरन्स जो लक्षात राहिला कारण सर्व हा प्रश्न विचारण्यामागे उद्देश असा आहे, की बहुतेकांचा अनुभव असा असतो, की पहिल्यांदा कोर्टासमोर उभं राहिलं अपीअरन्ससाठी तर छाती पोटात धडधडते. गोळा येतो. तर आपला अनुभव काय होता सर? माझा अनुभव तोच होता. अच्छा. मी सिव्हिल डिफेन्सतर्फे 5.5 वर्ष लेक्चर्स दिली होती वेगवेगळ्या विषयांवर. कायदेविषयक. कायदेविषयक अच्छा नाही. इन जनरल. फायर फायटिंगवरती, हं, हं, हं. टेक्निक्स ऑफ फायर फायटिंग, ओके. विमोचन, रेस्क्यू ऑपरेशन, टाइप्स ऑफ बॉम्ब्स, वॉरफेअर, टाइप्स ऑफ वॉरफेअर. ओके. हां, युद्ध कशामुळे लागतात वगैरे. तो विषयच वेगळा होता. ऑफबीट विषय होता सिव्हिल डिफेन्स म्हणजे. नागरी संरक्षण. हो. आणि मी या कायद्याच्या क्षेत्रात आलो. पहिल्या दिवशी मी सकाळी जेव्हा कोर्टात शिरलो, तर समोरून एक माझा विद्यार्थी आला. त्याचं नाव हिदायत अली बडे मियाँ सय्यद, माय फर्स्ट क्लायंट. ओके. तर तो म्हणाला, "सर, माझ्या हातून 2 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता वागळे भागामध्ये, वागळे इस्टेटमध्ये. आज माझं चार्जशीट दाखल होतंय." तर म्हटलं, "मी काय करायचं आहे?" तो म्हणाला, "मेरी तरफ से आपको बेल पेश करनी है." चल म्हटलं, "करूया." आणि तो शिपाई मागाशी सांगितलेला मला शोधतोय, तुमची ऑर्डर हां. आले. तर मी त्या काळात ऑफिसला जाऊन आलो, थोडा वेळ बसलो, दुपार झाली 1:30 वाजता नंतर रेझिग्नेशन दिलं आणि परत आलो. आणि दुपारी माझा फर्स्ट अपीअरन्स कोर्टापुढे. त्यावेळचे माझे गुरु बी.एच. पाटील म्हणून सीनियर ॲडव्होकेट जे आहेत आपल्याकडे, भाऊलाल पाटील. हां, हां. कळव्याला त्यांचं. त्यांना मी विचारलं, कळव्याला राहतात ते. म्हटलं, "सर, ह्याच्यामध्ये काय बोलू काय?" तर म्हणे, "मे इट प्लीज युअर ऑनर" असं बोल. अच्छा. आणि आय एम फर्निशिंग बेल श्युरिटी ऑन बिहाफ ऑफ धिस अॅक्युज्ड पर्सन अँड श्युरिटी इज हिअर. ही इज द प्रॉपर पर्सन. मग जज तुझ्या श्युरिटीला प्रश्न विचारतील. माझी छाती धडधड होत होती. मी त्यांना म्हटलं, "काय रिजेक्ट वगैरे होण्याची भीती आहे का?" तर म्हणे, "हा जेन्युइन वाटतोय. रिजेक्ट होणार नाही. पण काही सांगता येत नाही साहेबांचं." त्यावेळेला एक जज मॅजिस्ट्रेट साहेब मॅडम होत्या. शी वॉज अ गुड जज. शी ग्रँटेड इट. आणि माझी भीड त्यावेळेला थोडीशी चेपली, म्हणजे थोडी चेपली माझी भीड, की आय कॅन अपीअर. मी बोलू शकतो कोर्टापुढे. कारण बाहेर विद्यार्थ्यांपुढे, स्टाफपुढे लेक्चर देणं वेगळं, इंडस्ट्रियल वर्कर्सपुढे लेक्चर देणं वेगळं आणि हा टोटली वेगळा विषय होता. वेगळं इट ॲटमॉस्फिअर. वॉज अ जज अल्टिमेटली. येस. मग सर त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न. पहिल्या अपीअरन्सचं जशी आपल्या मनात भीती असते किंवा लक्षात राहतो, तशीच पहिली क्रॉस जी आपल्याला वाटते, की अरे हां, ही मला सांगायला आवडेल. सांगतो तुला. मी 7 महिन्याचा वकील असताना 7च महिने माझ्या वकिलीला झाले होते. म्हणजे 82 सालच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एक बाळा जाधव म्हणून वैतरणा डॅम जो आहे, वैतरणा धरण, तिकडचा एक मुलगा, त्याचा भाऊ माझ्याकडे आला. आणि तो जाधव मला म्हणाला, की माझ्या भावावरती बलात्काराची केस आहे. आणि तुम्हाला ती चालवावी लागेल. त्यावेळेला काही उणीपुरी मी त्याला फी सांगितली असेल. आणि मी जेव्हा कोर्टात गेलो तेव्हा चार्ज वॉज फ्रेम्ड, अच्छा. मुद्देमाल वॉज रिसिव्ड अँड द मॅटर वॉज फिक्स फॉर हिअरिंग हिअरिंग. आफ्टर 10 days. तर मी मिळाले ते पैसे घेतले फी म्हणून आणि मी तयारीला लागलो. आता त्या काळामध्ये मी ज्या खालच्या बारमध्ये बसायचो, 2 बार आहेत आपल्याकडे. हो, हो. एक खाली जे-एम-एफ-सीला काम करणारी मंडळी, वरती डिस्ट्रिक्ट कोर्टात, सेशन कोर्टात काम करणारी मंडळी. तर तिथे शिवहार कांबळे म्हणून एक सीनियर ॲडव्होकेट होते. त्याच्यानंतर शरद बेलपाठक साहेब. हो. आणि एक माधवराव जोशी. हो. आणि एक जे.एल. म्हात्रे, जनार्दन लक्ष्मण म्हात्रे, ग्रेट क्रॉस एक्झामिनर. अच्छा. आणि 5वे रमेश चव्हाणके. ही सुज्ञ मंडळी तिथं होती. काही सीनियर होती, काही मीडियम होती. मी काय करायचो, मी ती चार्जशीट घेऊन प्रत्येकाच्या ऑफिसला जायचो.
अच्छा. की मला ह्याच्यातलं सांगा. आणि 5ही जणांनी शिकून दिलेल्या, प्रश्न दिलेल्या क्रॉसचे मी सार काढलं आणि माझी क्रॉस केली. ती महिला डोक्यावरती पिठाची भरलेली पिशवी घेऊन चालली होती. तिने बाजारात गेल्यानंतर काचेच्या बांगड्या घातल्या होत्या आणि ती लांब त्या गावामध्ये 3-4 किलोमीटर चालली होती आणि त्या टेकडीवरून खाली जात असताना तिथल्या मधल्या काळात तो अपघात झाला. त्याने मागून येऊन तिला मिठी मारली, तिला खाली पाडलं आणि ते कृत्य केलं. अशी साधारण स्टोरी होती. त्या सगळ्या विद्वानांनी मला सांगितलं, डोक्यावरची पिशवी खाली पडेल, तिच्यातलं पीठ सांडेल, तिच्या हातातल्या बांगड्या झटापटीत काचेच्या फुटू शकतील. ह्या सगळ्या प्रॉबॅबिलिटीज तुला रेकॉर्डवर आणायच्या आहेत. पंचनाम्यात पीठ पडल्याचं दिसत नाहीये, नाहीये. काचांचे तुकडे दिसत नाही. आणि एक अतिशय चांगले जज जे शेवटी हायकोर्टाचे रजिस्ट्रार झाले, मुख्य रजिस्ट्रार PS माने, अच्छा. त्यांचा मुलगा अलीकडे मला एका लग्नात भेटला. ते पुण्याला प्रॅक्टिस करतात, प्रशांत माने. तर PS माने साहेब डिस्ट्रिक्ट जज, त्यांच्यापुढे ही केस चालली आणि त्या महिलेला क्रॉस एक्झामिनेशन केलं मी. पंच आले, त्यांची उलट तपासणी घेतली. मेडिकल एव्हिडन्सवर थोडंसं माधवराव जोशी सरांकडून छोटं-मोठं हे घेतलं होतं. अच्छा. जोशी त्याची साहेबांनी क्रॉस मेडिकल केली. एव्हिडन्सवर हां. गाईडन्स. दिला गायडन्स मला. आणि आयोला काय प्रश्न विचारायचे, हे न्यायमूर्ती प्रमोद कोदे नंतर जे झाले, झाले. ते सरकारी वकील माझे मित्र. अच्छा. मी त्यांना विचारून घेतलं, की सर ह्याच्यामध्ये काय करायची क्रॉस आयोला? त्यांनी आउटलाईन दिली आणि त्याप्रमाणे ती पहिली 4 विटनेसेसची क्रॉस मी एकाच दिवशी, त्यावेळेला विटनेस सकाळी आणले जात, दुपारला केस खतम होत असे. दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी आर्ग्युमेंट आणि चौथ्या दिवशी जजमेंट. ॲक्च्युअल CRPC प्रमाणे ट्रायल. ॲक्च्युअल CRPC ट्रायल. सर एका दिवशी 4 विटनेस 4 विटनेस, पहिल्याच 4 केसमध्ये? विटनेस. हो, हो, हो. चालायचे. नाही, नाही आपण घेतले पहिल्याच मी दिवशी. घेतले. छातीवर प्रचंड दडपण होतं. पण आय नो आय कुड डू इट. मग तेच पहिलं आर्ग्युमेंट पण असेल? तेच पहिलं आर्ग्युमेंट, तीच पहिली क्रॉस एक्झामिनेशन. त्याच्या आधी बेलच करत होतो मी. अच्छा. किंवा रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचे अर्ज, कसले छोटे-मोठे मग अर्ज. तेव्हा साहेबांकडेच होतात आपण? मी त्यावेळेला YP पाटील सरांकडे होतो. अच्छा, म्हणजे बाबर देसाई साहेबांकडे नाही. हां, YP पाटील सरांना माझं गेस्चर ते आवडलं नाही. त्यांचं म्हणणं, हं. की तू खूप प्रिमॅच्युअर स्टेजला बलात्काराच्या केसला केस हात चालवलास. घालतोयस. आणि दादा गोगटे म्हणून PS गोगटे, पुरुषोत्तम गोगटे, त्यांच्याकडून मी फायनल सजेशन घेतलं होतं. ते 6वे ॲडवायझर माझे. अच्छा. हां, दादा गोगटे वॉज अ जीनियस क्रिमिनल लॉयर इन ठाणे. आणि ते डिफेन्स काढण्यामध्ये, अल्टरनेटिव्ह डिफेन्स ठेवण्यामध्ये इतके एक्सपर्ट होते ना, की दादा म्हणजे दादाच होते. मी शेवटच्या दिवशी दादांकडे गेलो. अच्छा. दादांनी मला डिस्करेज केलं नाही. मला सांगितलं, हे तुझं बरोबर सगळं चाललंय गाडं. हां, हां. इट बिकम्स अ केस ऑफ ॲक्विटल. यू गो ऑन धिस लाईन. अच्छा. आणि मी जेव्हा दादांना पेढेत घेऊन गेलो, हां. तेव्हा दादा म्हणाले, बस इथे. आता सांगतो तुला. पाणी-बिणी दिलं मला. घरातून काय खोबऱ्याची वडी दिली आणि म्हणाले, गजानन तू फार मोठी उडी मारलीस. तुझी सेशन्स केस चालवायची आणि ती सुद्धा रेपची सध्या लायकी नाहीये. अरे बापरे! हां, या भाषेतच बोलले. कारण असं सांगतो म्हणाले, जर शिक्षा झाली असती, तर तुझं नाव जेलमध्ये खराब झालं असतं. हां. आणि तुझ्याकडे 2-4 वर्ष कुणीच आलं नसतं तिकडून. जे आतमध्ये आहेत त्याच्यापैकी कुणीच आलं नसतं. सुटली केस, हे तुझं मोठं नशीब आहे. आणि वकिलीत माझं नशीब माझ्याबरोबर आहे. तुम्ही बघताय सगळे लोक. सर मग सरांकडे किती वर्ष होता आपण? म्हणजे बाबर देसाई सरांकडे? बाबर देसाई साहेबांकडे तुला सांगतो, पहिली 2-3 वर्ष आमचं ज्युनियर सिनियर रिलेशन होतं. अच्छा. नंतर? नंतर आम्ही इतके घट्ट झालो. ते अध्यात्मातले होते. हो. मी अध्यात्मात कधी गेलो नाही. पण त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी गेलो, देवळांमध्ये गेलो, मठांमध्ये गेलो. मी तिथं रमलो नाही. ते अकॅडेमिशियन होते. मी त्याच्यातून शिकत गेलो. माझा उत्कर्ष करत गेलो. आणि एक टप्पा असा आला, की ते म्हणाले, की "तू माझा मुलगा आहेस." क्या बात है! आणि मी पण त्यांना स्वीकारलं, की तुम्ही माझे वडील आहात आणि ते रिलेशन आमचं शेवटपर्यंत राहिलं. ते तर आम्हाला म्हणजे ठाणेकरांना ते सगळ्यांना माहिती आहे. जाईपर्यंत राहिलं. मग त्यांनी मला माझ्यावर कधीच रागावले नाहीत. कान ओढले असतील. मी जिथे चुकीचा प्रश्न विचारला ना,
भर कोर्टातच त्यांनी माझी काढलेली आहे, अरे बापरे! की "अरे मूर्ख आहेस का तू? कशाला विचारतोस?" साहेबांनी ऐकलं वरती. मी त्यांना राहवत नाही. पण हिज हार्ट वॉज सो क्लीन. आणि जर ते आणि मी एक मर्डर केस चालवत होतो. फिर्यादी कम आय विटनेस झाला. त्यांनी क्रॉस केला आधी. हं. इतर छोट्या आरोपींसाठी मी होतो. आणि जज साहेब म्हणाले, "तुम्हाला काय विचारायचं आहे?" का? म्हटलं, "मला विचारायचं आहे." ती माझी पहिली मर्डर केस त्यांच्याबरोबर. अच्छा. त्या टेकडी बंगल्यावरची होती. आणि मी क्रॉस केलं त्याला. 10-15 प्रश्न विचारले असतील. आणि मी बसलो खाली. कारण त्यांनी सफाचट केलेलं होतं. मी अजून करून टाकला असं मला वाटलं. पण हळूच बाबर देसाई साहेबांना विचारलं, "साहेब माझी क्रॉस कशी झाली?" तर ते इतके जनरस होते, उदार मनाचे होते. ते म्हणाले, "अरे माझ्यापेक्षा तुझी क्रॉस छान झाली." क्या बात है! कुणीच सीनियर असं म्हणणार नाही. "माझ्यापेक्षा तुझी क्रॉस छान झाली." मला इतकं बरं वाटलं. तो शब्द त्यांचा माझ्या आयुष्यभर इथे आहे हृदयामध्ये नाही माझ्या. सर ऑब्व्हियस आहे आपला सीनियर खरंच ज्याच्या सांगतो. हां, ते त्यांच्या समक्ष क्रॉस चालवताना खरंच, खरंच. त्यांनी ॲप्रिशिएट हां, करणं. म्हणजे मी दडपणाखाली चालवलं होतं. पण मला असं वाटत होतं माझं शूटिंग बरोबर चालू आहे. येस. सर आपण बरीच नावं घेतली आता. सरांबद्दल तर बाबर देसाई साहेबाबद्दल तर विशेष आहेच. आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे येस. त्यांचं आणि आपलं रिलेशन, त्यांचा आपल्यावर असलेला प्रभाव. पण आपले ते सीनियर वगळता आणि असे कुठले सीनियर आहेत, की ज्यांचा आपल्या वकिलीवर खूप प्रभाव आहे? मी आजही आपण म्हणाल नाही, नाही याच्या हा आता आपण बरीच घेतली जसे गोगटे येस. साहेबांचं नाव घेतलं. येस. मदत घेताना जे सुरुवातीचे 4-5 वकील असतील, जोशी साहेब असतील, मी सांगतो कोरे राजू. साहेब हां. मी जेव्हा आलो, तेव्हा इथे 4 सीनियर्स फौजदारीतले, 5 म्हणूया आपण. हं, हं. आई आपले प्रभाकर हेगडे सर, हां. अण्णा रमाकांत ओवळेकर सर, नरहरी माऊसकर सर, एन.एस. माऊसकर डोंबिवलीचे आणि कल्याणचे एस.सी. मोडक, श्रीनिवास मोडक आणि उल्हासनगरला पुरस्वानी म्हणून सर होते. अच्छा. ते पण फौजदारीतले दादा वकील. या 5 जणांच्या 5 स्टाईल्स वेगळ्या. हेगडे साहेब गुगली टाकून प्रश्न टाकायचे, स्लो बोलायचे अच्छा. आणि संवाद साधायचे साक्षीदाराशी. जशी त्यांची आणि ह्यांची दोस्तीच आहे. अण्णा वॉज अण्णा. होळेकर साहेब जे आहेत, ते साक्षीदाराच्या डोळ्यात डोळा भिडून त्याच्या डोळ्यातून पाणी आणायचे किंवा स्वतःच्या डोळ्यात पाणी आणायचे. आणि इतकी ती कट्टाकट्टी असायची, म्हणजे असा सीन मी सिनेमात सुद्धा पाहिलेला नाही. अच्छा. माऊसकर साहेबांची अगदी वेगळी स्टाईल. जसं काय सगळं कॅज्युअल चाललेलं आहे. एकदम सहज, सहज सहज, एकदम सहज. कुठे ओरडणं नाही. भाईंना, हेगडे साहेबांना आदिवासींची भाषा चांगली यायची. हो. आदिवासी गरीब माणसं ती एकदा नाही म्हणायला लागली ना, हां. तर ती शेवटपर्यंत क्रॉसच्या नाही म्हणत जाणार अच्छा. आणि तुम्हाला हवी ती क्रॉस झालेली असणार. आणि दुसरे श्रीनिवास मोडक सर. त्यांचं तर इतकं अप्रतिम, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी पण छान होती. सगळ्यांचीच पर्सनॅलिटी चांगली होती. पण श्रीनिवास मोडक साहेब वॉज टू फ्रेंडली विथ दी विटनेस. विटनेस. आणि त्याच्यातून त्यांनी असा रॅपो निर्माण करायचे ते पहिल्या 5-7 मिनिटामध्ये. मुद्द्यातला प्रश्न विचारायचेच नाही त्या 5-6 मिनिटात. पण ते रॅपो असा निर्माण करायचे, की साक्षीदाराला वाटायचं हा मगाशी चिप घेत होता. हा माणूस आपला विरोधक आहे की काय? हा ओरडत होता माझ्यावर. व्यवस्थित सांग. पुढं काय झालं सांग. हा ओरडत होता आणि हे किती प्रेमाने बोलतायत. आणि मोडक साहेब ते क्रॉसमधून काढून घ्यायचे. आणि सलामतराय पुरस्वानी साहेब जे होते, उल्हासनगर, ग्रेट क्रिमिनल लॉयर. अच्छा. त्यांचं मराठी थोडं असं फॉल्टी असायचं. पण ही यूज टू कन्वे हिज क्वेश्चन करेक्टली आणि आन्सर पण यायचं. ही वॉज अ लीडिंग क्रिमिनल लॉयर. आणि तुला सांगतो राजू, हे 2 माझे सीनियर्स, एक बाबर देसाई साहेब, अतिशय प्रचंड तयारी. एकेका सेशनची 15-15, 20-20 दिवस तयारी. अच्छा. आणि दादा गोगटे, हां. पुरुषोत्तम गोगटे. बाप माणसं ही. दोघांनी ती 90 माणसं मरण पावलेली
विषारी दारूची केस मुंबईतली दोघांनी चालवली. त्यांनी इतकी प्रचंड तयारी केली होती क्रॉसची. त्या केसमध्ये कन्व्हिक्शन होणारच होतं. ते कन्व्हिक्शन झालं. सुप्रीम कोर्टापर्यंत कन्फर्म झालं. पण ह्यांच्या दोघांच्या मेहनतीची, विशेषतः दादा गोगटेंच्या मेहनतीची आणि क्रॉसची सुप्रीम कोर्टाच्या जज साहेबांनी हे केली, म्हणजे सराहना केली सराहना की केली. किती स्टँडर्ड आणि किती कलेक्शन आहे यांच्याकडे मेडिकलवरचं. त्या दारूचा कसा इफेक्ट झाला, ऑसिफोगसवर, अन्ननलिकेत काय झाला, स्टमकवर काय झाला, ह्या सगळ्याचं, लहान आतड्यावर काय झाला, मोठ्या आतड्यावर काय झाला, इतर ह्याच्यावर काय झाला. प्रचंड क्रॉस होती. ती अनेक वेळा मी ऐकली होती. त्याचा मला आत्ता उपयोग होतो. तर ही दोन माणसंसुद्धा क्रॉसला जिनियस होती, बाबर देसाई साहेब आणि गोगटे साहेब. गोगटे साहेब खरं डिफेन्स एक आणि त्याचा अल्टरनेटिव्ह डिफेन्स, आणि ते आयत्या वेळेला शिफ्ट करायचे, कुठल्या डिफेन्सवर जायचं आहे ते. अच्छा. दॅट वॉज हिज बिगेस्ट क्वालिटी. दादा गोगटे वॉज रिअली अ जिनियस. म्हणजे अनेक हे सिनियर्स दादांना सांगायचे की अरे ते त्यांना अरे तुरे करायचे. पुरुषोत्तम ह्याच्यातला डिफेन्स सांग आम्हाला आणि अल्टरनेट सांगून ठेव. आणि त्यावेळेला कसं सेशनची संख्या कमी होती. हो. आतासारख्या हजारो सेशन्स नव्हत्या. बरोबर आहे. त्यामुळे सेशनची संख्या कमी, तयारीला भरपूर वेळ. आता कसं झालंय, फास्ट झालं. यू मस्ट बी रेडी. लागले त्या दिवशी तुम्ही तयार पाहिजे. तयार पाहिजे. यू कांट सीक ॲडजॉर्नमेंट्स. तर गोगटे साहेबांबद्दल माझा संभ्रम कदाचित असा होता, कारण माझ्या सरांनी त्यांना 138 साठी एकदा अपॉइंट केलं होतं, की ते सिव्हिल चालवतात जास्त. आपल्याकडून हे आज पहिल्यांदा कळलं की ते क्रिमिनलमध्ये एवढे मास्टर, आणि त्यातही मेडिकल एव्हिडन्स. म्हणजे हे नवीन पिढीला, म्हणजे सगळ्यांनाच. राजू, दादा मूळचे फौजदारी वकील. अच्छा. दादा मूळचे फौजदारी वकील. पण त्यांच्या आजूबाजूला त्या नौपाडा भागात राहणारे सिव्हिलचे मास्टर होते. मवाओक सर होते, पेंडसे सर बाजूला होते. ही जिनियस माणसं, सिव्हिलमधली जिनियस माणसं तिथे होती. दादांनी थोडं थोडं सिव्हिल घेतलं होतं. सिव्हिलला पण चांगले होते ते. पण त्यांचा मी पिंड पाहिलं तो फौजदारी वकिलाचा. अच्छा. पण फार डिसेंट वागायचे साक्षीदारांशी, जजशी, ज्युनियर वकिलांशी. मी त्यांना अनेक वेळा सांगितलं, मला नावाने हाक मारा दादा, चव्हाण काय म्हणता आणि आहो जावं काय करता मला, मी तुमच्यापेक्षा किती लहान आहे. पण दादांनी मला कधीच अरेतुरे केला. बोलण्यात ग्रेट माणूस. सर, आपण सांगितलंच की मगाशपासून 2-3दा उल्लेख आला की बाबर देसाई साहेब तर सतत मदत करायचे. आपणही बऱ्याच वकिलांना विचारलं सुरुवातीला. पण तरीही एक स्वतंत्र वकिली चालू केल्यानंतर अनेक अडचणी येतात. काही अडथळे निर्माण होतात. तर आपल्या बाबतीत असं काही घडलं का? आणि असेल तर तसे काही अनुभव आहेत का? राजू, मी तुला सांगतो, मी जेव्हा ऑफिस नवीन सुरू केलं साहेबांच्या परवानगीने, माझ्या सिनियरच्या बाबर देसाई सरांच्या, उद्घाटनच मुळात त्यांच्या हस्ते हो. केलं मी. त्यांनी त्यांच्याकडचा क्राईम्स हा जो जर्नल आहे, अच्छा. तो सगळा मला देऊन टाकला. हा घे तुझ्यासाठी नवीन ऑफिसमध्ये लावायला. माझ्याकडे काही पुस्तकं खरेदी केली होती तोपर्यंत मी 12-15 वर्षामध्ये. ती पुस्तकं मी तिथे लावली. आणि बाबर देसाई साहेबांच्या ऑफिसमधून मी ब्रँच ऑफिसमध्ये शिफ्ट झालो. त्यावेळेला माझ्याकडे 70-80 पेक्षा जास्त ब्रीफा होत्या. RCC पण होत्या, रेग्युलर क्रिमिनल केसेस पण होत्या, सेशन केस. सेशन्स केसेस पण होत्या. अँड आय वॉज ऑलमोस्ट प्रिपेअर्ड बिकॉज ऑफ हिज गायडन्स. त्यामुळे मला नाही वाटत कुठला प्रॉब्लेम आला. कारण ते बऱ्याचदा नवीन वकील आल्यानंतर हा, पण मी 3 वर्ष ती आणि ह्यांच्याबरोबरची 11 वर्ष, म्हणजे ऑलमोस्ट 14 वर्ष 15 वर्ष मी तयार झालेला होतो. आणि 11 वर्ष यांच्या हाताखाली काम करत होतो. त्यांचं पण काम मी मधून करायचो. ते जर येणार नसतील, ते देवळात जायचे गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये. तर त्या दिवशी गुरुवार माझा वार असायचा. त्यांच्या सगळ्या केसेस मी चालवायचो त्या दिवशी. ते नसायचे त्या दिवशी. सर, बऱ्याच नवीन वकिलांचा हा प्रश्न असतो. इन जनरल बोलताना त्या अँगलने फक्त विचारतोय की वकिलीत स्थिर स्थावर व्हायला साधारण किती कालावधी लागतो? जनरल प्रश्न आहे. डिपेंड्स राजू. कसं आहे, तू पण वकील आहेस, मी पण वकील आहे. मला वाटतं एक 5 वर्ष वकिलीमध्ये झुंजावं लागतं. अच्छा. तुम्ही कुठल्या साईडला जाणार आहात हे ठरवावं लागतं त्या काळात. सुरुवातीच्या काळामध्ये मी एक पहिल्या वर्षामध्ये 5-6 दावे पण घेतले होते. दिवाणी दावे. दिवाणी दावे.
एक हारलो, तिथून कानाला खडा लावला मी. या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. मग फौजदारीत आलो मी. तर साधारणपणे 5 वर्ष तुम्हाला 4 पैसे मिळून घर चालवण्यासाठी 5 वर्ष व्यवस्थित मेहनत करायला करावीच पाहिजे. लागते. आणि शेवटी कसं आहे, की तुम्ही किती मेहनत करता, कसं काम करता, किती डिव्होट करता, का तुम्ही संध्याकाळी ऑफिसलाच बसत नाही, का तुम्ही पक्षकारांशी वाईट वागता, ह्युमिलिएट करता, कुणी वयोवृद्ध आलं त्याला म्हाताऱ्या वगैरे म्हणता, पक्षकार टिकत नाही मग. वकिलाकडे तो बुद्धिमान आहे म्हणून पक्षकार येत नाही. हा वकील चांगला आहे, विश्वास देतो, खरं सांगतो, माझ्यावर प्रेम करतो, माझा रिस्पेक्ट करतो, मला काका म्हणतो, दादा म्हणतो, म्हणून वकिलाकडे यायला सुरुवात होते. आणि वकिलाकडे माणसं यायला लागली, की त्यांच्या खिशातले पैसे आपोआप तुमच्या खिशात आलेले असतात. तेव्हा सेटल व्हायला कुणाला किती वेळ लागेल ना, इट अल्टिमेटली डिपेंड्स ऑन यू. डिपेंड्स ऑन दॅट तुम्ही कशा प्रकारे वागताय आणि आपल्या पक्षकारांना आपण मानाने वागवलं पाहिजे. महिला असतील तर त्यांना जास्त रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्यांच्यापासून प्रिकॉशन घेतली पाहिजे, की कशा प्रकारची महिला आहे, काय डिस्टन्स ठेवायलाच पाहिजे. आणि कुणालाही ह्युमिलिएट करण्याचं कारण नाही. चांगलं वागावं. प्रश्नच नाही. मग मुद्दाम हा प्रश्न विचारला होता सर. सर आपण चालवलेल्या कित्येक केसेस रिपोर्टेड झाल्यात किंवा त्याच्या आपण सामान्य भाषेत बोलायचं झालं तर खूप मोठमोठ्या केसेस आपण चालवल्यात. त्यातले काही वकील वर्गासाठी किंवा जे काही आपलं व्हिडिओ सगळेच YouTube बघतात चॅनल, हो. त्यांच्यासाठी आपल्याला कुठल्या सांगाव्याशा वाटतील महत्त्वाच्या केसेस असेल? महत्त्वाच्या आता कशाला म्हणायचं हे मला माहिती नाही. देअर वॉज अ ट्रिपल मर्डर केस. भिवंडीला ह्या कानापासून त्या कानापर्यंत 3 जणांचे गळे कापले होते. पती-पत्नी आणि एक मुस्कान नावाचं छोटं बाळ. आणि आरोप कुणावर? तर त्या महिलेचे सख्खे मावस भाऊ. अच्छा. सख्खे मावस भाऊ. म्हणजे ह्यांची आई आणि त्या मृत महिलेची आई ह्या सख्ख्या बहिणी. ह्या दोघांवर आरोप. एक विद्वान सरकारी वकील होते. त्यांनी त्याच्यात 22 साक्षीदार तपासले. मग जज साहेबांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं, चव्हाण, इट अपिअर्स टू बी अ बॅड केस. बी रेडी. बी रेडी म्हणजे कशासाठी मला माहिती नाही. प्रिपेअर युअरसेल्फ प्रॉपरली. आय एम गोइंग टू कन्व्हिक्ट यू. पण आय वॉज रेडी अकॉर्डिंगली. आणि त्यांनी त्याच्यामध्ये जास्त साक्षीदार, जसे खूप आचारी स्वयंपाक बिघडवतात, तसं जास्त साक्षीदार ही केसची वाट लावतात. कारण मग व्हरायन्स येतो त्याच्यामध्ये. आणि प्रॉसिक्युशन स्टोरीमध्ये जर व्हरायन्स आला पुराव्यामध्ये, कॉन्ट्राडिक्शन्स आल्या, मग एक साक्षीदार सांगतो एक, दुसरा साक्षीदार सांगतो दुसरं, एक सांगतो ते भिवंडीत होते, दुसरा सांगतो भांडुपला होते, ती केस सुटायला पाहिजे. आणि तशी बेनिफिट ऑफ डाऊट खाली ती केस सुटली. अच्छा. असे अनेक अनुभव आहेत. या मीरा रोड भागातल्या 3 पुरुष शिक्षकांवर, एका 8-9 वर्षाच्या बालिकेवर, एका शाळेमध्ये, शाळेच्या स्टोअर रूममध्ये, तिच्यावर 6 महिन्यानंतर वार्षिक परीक्षेपर्यंतचे 6 महिने आणि जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून 6माही परीक्षेपर्यंतचे 6 महिने, असा रेप केल्याची केस पोक्सो खाली. आणि इट वॉज सो हॉरिबल केस वन्स यू रीड इट. तर मला एका सिनियर वकिलांनी त्याच्यात एंगेज केलं. नाना मोठे साहेब, मनाचा मोठेपणा ते चालू शकले असते. Yes, yes. माझे सिनियर आहेत खरे ते. पण ते म्हणाले तू ये ह्याच्यामध्ये, मला तू पाहिजेस, आपण दोघे चालूया. मग आम्ही साक्षीदार वाटून घेतले. मेडिकल एक्सपर्ट आमचे भामरे सर, हो. संतोष भामरे, त्यांना म्हटलं सर तुम्ही आमच्याबरोबर राहा. आणि एक मुंबईवरून जाधव म्हणून वकील यायचे. आम्हाला सुरुवातीला वाटलं काय तयारी यांची पोक्सोवरती. ही वॉज ऑल्सो इक्वली गुड. आणि पहिला साक्षीदार माझ्याकडे, पहिला आरोपी माझ्याकडे. त्यामुळे केस ओपन मी करायचो आणि त्याचा मध्यभाग नानासाहेब आणायचे, उतार त्याचा उत्तरार्ध भामरे सर करायचे आणि त्याचा शेवट साक्षीदाराचा जाधव करायचे. अतिशय ब्रिलियंट केस चालवली आम्ही. आणि शेवटी आम्ही असं कोर्टाला दाखवून दिलं की 2 शाळांच्या स्पर्धामधून ह्या केसची निर्मिती झालेली आहे. तिचा बाप आलाच नाही व्हिक्टिमचा. तिचा बाप एका शाळेचा प्रमुख, अच्छा. तो ह्या शाळेत कधी काळी शिक्षक होता.
त्याला काढून टाकलं. त्याने पॅरलल शाळा काढली 1 किलोमीटरवरती आणि त्याच्यातून हे व्हिक्टिमाइज करण्यासाठी 3 शिक्षकांवर केस केली. म्हणजे शाळा आपोआप बदनाम होते. ते ऑनरेबली सुटले. आता मला वाटतं पी जाधव न्यायाधीश साहेब पुण्याला आहेत. हां. त्यांनी ॲक्विटल दिलं. अतिशय सुंदर जजमेंट. मेडिकल क्रॉस त्याच्यातली अप्रतिम आहे. प्रे प्युबर्टी एज आणि पोस्ट प्युबर्टी एज ह्याचं डिस्टिंक्शन त्याच्यामध्ये संतोष भामरे सरांनी केलं, माझ्या सहकाऱ्यांनी. आणि आम्ही असं कोर्टाला दाखवून दिलं, देअर इज नो एव्हिडन्स ऑफ रेप ॲट ऑल. रेप विषयच नाही आहे. आणि ते मूल 1 वर्ष घटना घरी सांगत नाही. त्याच शाळेत त्या मुलीचा मोठा भाऊ 4 वर्षांनी मोठा भाऊ शिकतोय वरच्या वर्गामध्ये. त्याला सांगत नाही. दोघांची दुपारी शाळा सुटायला आणि शाळा भरायच्या वेळेला भेट व्हायची. ती ज्या बसमधून उतरायची त्याच बसमध्ये तिचा भाऊ चढायचा, जो सकाळी आलेला असायचा. तर दॅट वॉज म्हणजे असं अल्टिमेटली इट डिपेंड्स ऑन द मेरिट्स ऑफ द केस आणि तुम्ही कशा प्रकारे ती चालवता, प्रेझेंट करता. सर, आपण चालवलेल्या एका केसवर एक चित्रपट बनवलेला होता. म्हणजे वडिलांच्यावर आरोप होता की मुलीवर रेप केली आणि हो. ॲक्चुअल स्टोरी वेगळी होती. तर मुंबऱ्याची केस होती ती. हां. ह्या मुस्लिम महिला जो हे घालतात, नकाब घालतात, त्याच्यावर जरीचं काम पूर्वी व्हायचं. अच्छा. हां. आणि जरीचा नकाबवरती जरीचं काम केलेलं असेल, तर तो त्या महिलेला जरा असं बरं वाटायचं की मी सोन्याचं काहीतरी घालून चालले. आणि पुढे अशी परिस्थिती आली की ती जरी आउटडेटेड झाली. जरीच्या साड्या पण आता घालत नाहीत बायका. मी तरी बघितलेल्या नाहीत. माझ्या घरात तर नक्की नाहीये. पाण्यात पण नाहीत आपल्या बऱ्यापैकी. पाण्यात पण नाहीत आता. तो जमानाच गेला. तर हा कारागीर रिकामा झाला. आता जो नवीन ट्रेंड आला मोती लावायचा, हे स्वस्त काम. तो नुसता हात लावला तरी ₹1000 कमवायचा. इकडे दिवसभर राबून 200 मिळेनात. आणि ही बिकेम युजलेस फॉर द फॅमिली. फॅमिली कोण? बायको आणि 3 मुली. 21 वर्षाची, 20 वर्षाची आणि 17-18 वर्षाची. मग त्या आईने ठरवलं की आपल्या इतक्या सुंदर मुली आहेत, खूप सुंदर मुली होत्या, त्या आल्या कोर्टामध्ये. मी त्या आरोपीला खोदून विचारलं आणि आय वॉज अमायकस क्युरी त्याच्यामध्ये. अच्छा. कोर्टाने मला नेमलं त्याच्यामध्ये. ओके. मला वाटलं की आपल्याकडे. हां. मुनीर सर त्याच्यामध्ये सरकारी वकील होते त्यावेळेला. आणि त्यांनी इतका प्रयत्न केला माझ्या गळ्यात ती केस बांधायचा. मी त्याला विचारलं, अरे मुली तुझ्या विरुद्ध खोटं का सांगणार आहेत? तुझी बायको तुझ्या विरुद्ध खोटं का सांगणार आहेत? तू 2 वर्ष आत आहेत, तुला भेटायला कोणी आलं का? म्हणे नाही. त्यांच्यावर काही केस वगैरे? तो बोले तीनों लड़कियों के ऊपर चेंबूर पुलिस स्टेशन में केस है, तिलक नगर में. कशाबद्दल? रेकॉर्डच काढला. तर दे वेर कॉट विथ फॉरेनर्स इन द हॉटेल रूम. ओके. So they were carrying on prostitution for money. आणि these gentlemen had become a hurdle. की हा बाप म्हणाला भीक मागू आपण, उपाशी राहू, पण तुम्ही ह्याच्यात पडू नका. तो खानदानी माणूस होता. तो म्हणाला ह्याच्यात पडू नका तुम्ही. आणि ते ऐकायलाच तयार नाही. आणि त्या बाईने मग शेवटी ह्याचा बंदोबस्त केला. तिने एक दिवस जाऊन FIR दिला की बांद्र्याच्या घरी नेतो मला मुलीला. मी घरी नसताना ह्या 2 मुलींवर करतो, 3 मुलींवर करतो आणि हे 2 वर्ष गेले चालू आहे. आणि ती केस चालली आणि त्याच वेळेला जळगाव सेक्शुअल कांड जे होतं ते झालं होतं. त्याच्यामधलं जजमेंट पण आलं होतं बॉम्बे हायकोर्टाचं. अँड ॲडव्होकेट मुनीर सायटेड दॅट जजमेंट अँड आय वॉज वरीड. पण मला एक जजमेंट सुप्रीम कोर्टाचं मिळालं की अल्टिमेटली द प्रॉसिक्युशन हॅज टू स्टँड ऑन इट्स ओन लेग्स. असं नाही की बाबा ग्रॅव्हिटी जास्त आहे, पब्लिक क्राय आहे, तुम्ही ठोका, असं थोडंच चालेल. वाय द गर्ल वुड टेल लाय अगेन्स्ट हर ओन फादर, असा आहे तो कन्सेप्ट. पण अल्टिमेटली देअर हॅज टू बी एव्हिडन्स. आणि आम्ही असं प्रोजेक्ट करून दिलं. मला एकही नवा पैसा त्या केसचा मिळाला आणि ती केस अनेक महिने चालू होती, 6 महिने. साक्षीदार यायचे, अनेक साक्षीदार तपासले गेले. And Munir was a very popular and conviction taking prosecutor that time, but it ended into acquittal.
नाही, मला सहज आठवलं ते, कारण त्याच्यावर पिक्चर तयार झाला होता झाला होता. आणि नंतर मी सर्च केलं तेव्हा कळलं की ती आपण चालवलेली मी केस होती ती. चालवलेली केस होती. सर, आपण बार काउन्सिलचे माजी चेअरमन आहात, विद्यमान सदस्य आहात. खाजगी बोलण्यामध्ये आपण बऱ्याचदा आपल्या अनुभवाबद्दल सांगता. तर इथे या फोरममध्ये जे सांगता येण्यासारखे आहेत, असे काय अनुभव म्हणजे चेअरमन म्हणून आपण काम वकिलांबाबतचे विशेष करून चेअरमन म्हणून काम करत असताना किंवा सदस्य म्हणून काम करत असताना? आम्ही सगळेच चेअरमन होतो. हळू-हळू कोणी 6 महिने, मला 7.5 महिने मिळाले. चेअरमन म्हणून काम करताना मी जे महत्त्वाचं काम केलं, की आमचे जयंत जायभावे, आमचे जे सीनियर आहेत बार कौन्सिलमधले, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मेंबर होते 2-2.5 वर्ष. त्यांनी एक संकल्पना मांडली, हं. की 2 आपण हँडबुक तयार करूया. एक सिव्हिल प्रॅक्टिस हँडबुक, एक क्रिमिनल प्रॅक्टिस हँडबुक. आणि ते मला म्हणाले, "तू ह्याची तयारी कर." मी काय केलं, डिस्ट्रिक्ट कोर्टातल्या एक्सपर्ट फौजदारी वकिलांना कॉन्टॅक्ट केला. पुण्याच्या केला, नांदेडच्या केल्या, औरंगाबादच्या केल्या, सगळीकडे नागपूरच्या केल्या. माहिती काढली सर्वांची आणि त्यांना म्हटलं, तुम्ही मला लिटरेचर द्या. 4ही हायकोर्ट बेंचच्या मेन सीट आणि 3 त्यांना म्हटलं, तुम्ही द्या. सुप्रीम कोर्टातून लिटरेचर मागवलं. मी स्वतः त्याच्यात 300 पानं लिहिली, 325 पानं. आणि ते 900 पानाचं पुस्तक तयार झालं. आता जरी 1/7/2024ला कायदा बदलला असला, BNSS, BNS आणि BSA आला असला, हं, हं. तरी त्या पुस्तकामधलं इट इज लाइक इट इज लाइक समथिंग यू रीड स्पॉन्टॅनियसली, लर्न इट अँड गो अहेड विथ द केस. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आयडेंटिफिकेशनवरती कसा काय कायदा आहे, सायटेशन्स कोणती आहे, मेन क्रॉसचे टप्पे कुठले त्याच्यात, आयडेंटिफिकेशनचा क्रक्स काय आहे, डाईंग डेथचा क्रक्स काय आहे, ह्याचं छोटं विवेचन त्याच्यामध्ये खूप केलं. आम्ही आमच्या पुस्तकामध्ये आमचे एक नाशिकचे मित्र आहेत दुसरे, त्यांच्याकडून क्रिमिनल मॅन्युअलमधल्या पण प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केले, की लोकांना कळावं. नाही तर मॅन्युअल बघायला कोणी जातच नाही. पोलीस मॅन्युअल कोणी बघतच नाही. तर आपण ते सगळा गायडन्स त्याच्यामध्ये एका पुस्तकामध्ये 900 पानामध्ये दिला. ते पुस्तक अजरामर राहील आणि त्याचा तुम्हाला सांगतो 52,000 तरुण वकिलांना 5 वर्षात नव्याने एनरोल झालेल्या, कोरोनाचा काळ धरून, कारण कोरोनामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन होत्या. त्या ऑनलाईन म्हणजे तुम्हाला सगळी लिबर्टी होती कॉपी करायची सुद्धा. आणि 90% पोरं पास झाली होती. सगळे वकील झाले. पण हे हँडबुक आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलं. 52,000 लोकांना माझ्या काळामध्ये बार कौन्सिलने ही पुस्तकं, ज्याची मार्केटमध्ये ज्या सेटची किंमत आहे ₹4,000, ते आपण फ्री ऑफ कॉस्ट दिली बार कौन्सिल. हो, बऱ्याच वकिलांना मिळालेत त्याचे खूप ना. वकिलांना मिळाले. बरेच अजून आमच्याकडे 4-5 हजार कॉपीज आहेत, त्या पण वाटायच्या आहेत. जसे येत आहेत तसे देतोय आम्ही. अच्छा. क्लेप आपले आपण क्लेप आणि योगदान आहे. क्लेप तर अनेक वर्ष चालू होता. आमच्या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये, 5.5 वर्षाच्या किंवा त्याच्या आधी थोडं ब्लेप सुरू केला आपण, बेसिक लिगल एज्युकेशन. म्हणजे काय, जी नवीन येणारी मंडळी असतात ना, आम्ही जसे बिथरलो होतो, की बुवा काय करायचं, कसं कोर्टाशी बोलायचं. मग BH पाटील सरांना विचारलं, काय बोलू मी? मग माणसाला माहिती नाही ना, सॅल्युटेशन कोर्टाला कसं द्यावं, प्लीज युअर ऑनर म्हणावं, मेट प्लीज युअर ऑनर म्हणावं, सर मी एक निवेदन करतोय बोलावं. माहिती नसतं माणसाला. कन्क्लुजन कसं करावं, कसं बाहेर जावं, कसं आत यावं, या सगळ्या गोष्टी कॉन्फिडन्स रिपोज करण्याच्या त्या माणसामध्ये, ज्युनियरमध्ये. बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्रॅम, 4 दिवसाचा निवासी कार्यक्रम आणि 4 दिवस ऑनलाईन, असं आपण करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला ते ऑनलाईन शक्य झालं नाही, प्रत्येक वेळेला ते रेसिडेन्शियल पण शक्य झालं नाही. मध्ये कोरोनाने 1.5-2 वर्ष खराब केली. पण मॅक्झिमम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण तो कार्यक्रम केला. आणि जिथं केला नाही तिथल्या बाजूच्या तालुक्यांना, जिल्ह्यांना आपण बोलून घेतलं, की तुम्ही या, अटेंड करा. खूप छान कार्यक्रम झाले ते. आणि राजू तुला सांगतो, क्लेप आणि ब्लेप म्हणजे कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे रिफ्रेशर्स कोर्स. आपल्याला माहिती आहे सगळं. पण आता नवीन ज्ञान आलं. DNAचा वापर होतो आता गेल्या 5 वर्षात. मर्डरमध्ये होतो, रेपमध्ये होतो, पोक्सोमध्ये होतो,
मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये होतो, पॅटर्निटी टेस्टमध्ये होतो, सगळीकडे DNA आला आता. DNA आम्हाला माहितीच नव्हतं. बरोबर आहे. आपण त्याच्यावर लोकांना हायलाईट करून DNA काय आहे, सॅम्पल कसं गोळा करावं, प्रिझर्व्ह कसं करावं, किती दिवसात पाठवावं, ॲनालिसिसची पद्धत काय आहे, ती किती दिवसात करावं, ह्या सगळ्याच्या गोष्टी सांगून त्यांना त्याच्यावरची सायटेशन्स देऊन निर्भया केसपासून सुप्रीम कोर्टाने सांगितलं इट इज 200% करेक्ट रिझल्ट इफ द रिझल्ट हॅज कम पॉझिटिव्ह. मग आता हा मोठा चॅलेंज राहिला. काही वेळेला पोलीस चिटकवू शकतील काही गोष्टी, चुकीच्या माणसाचं सॅम्पल घेतील. ह्या सगळ्यावर चेक त्या SOPमध्ये आहे आणि असं घडतं. आपले पोलीस म्हणजे काय स्कॉटलंड यार्डचे पोलीस नव्हेत ना, ते करतात. शेवटी सुपारी घेतलेली असते फिर्यादीची. दे मे डू, सम मे नॉट डू. Yes. आय डोंट से ऑल पोलीस ऑफिसर्स आर लाईक दॅट. पण शेवटी हे विषय रिफ्रेशर्स कोर्स सीझन्ड वकिलांना सुद्धा सांगावे लागणार. सायबर क्राईम आहे फॉर एक्झाम्पल, अनेक नव्या गोष्टी येतात. आता सगळेच कायदे बदलले फौजदारीचे तिन्ही. आपण लोकांना एज्युकेट केलं पाहिजे, ह्याच्यासाठी ते कोर्सेस आपण घेतो. भारतामध्ये अशा प्रकारचे कोर्सेस घेणारी ब्लेप, ज्युडिशियल सर्व्हिस ॲज अ करिअर, प्रॉसिक्युटर ॲज अ करिअर, आपली बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही ओनली वन संस्था आहे. अच्छा. अन्य कुठेही असे प्रोग्रॅम नाही. आपला मेन खर्च या कार्यक्रमावर आहे. म्हणजे लोकांकडून जे नोंदणी फी म्हणून आपण घेतो ती या कामासाठी आपण वापरतो. ती 2 पुस्तकं, सिव्हिल प्रॅक्टिस आणि क्रिमिनल प्रॅक्टिस, हे 2 दागिने आम्ही दिलेत. तुम्ही आता करा त्याची तयारी तरुण वकिलांनी. आणि बार काउन्सिलच्या प्रयत्नामुळे बरेच PP म्हणून निवडून येण्यात, 250 पेक्षा जास्त जजेस म्हणून निवडून न्याय येण्यात संस्थेमध्ये 350 पावणे 400 बराच पेक्षा मोठा जास्त हातभार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपण दिले. हो. आपण ट्रेनिंग घेतला. आत्ता 89 डिस्ट्रिक्ट जजच्या पोस्टच्या जागा आल्यात. आपण 15 दिवसात अकादमीमध्ये सुरुवात करतोय. प्रोग्रॅम 4 दिवसाचा. अच्छा. हां, तो सुरू करतोय. तळोजाची जी नवीन झाली. तळोल्याची जी आपली नवीन MIDCमध्ये अकादमी झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट्स अकॅडमी अँड रिसर्च सेंटर. अच्छा. मी डायरेक्टर आहे त्याचा. हो. सर हां, ते सांग. वन ऑफ द येस, डायरेक्टर. वन ऑफ द डायरेक्टर. येस. सर, सब्जेक्ट टू करेक्शन हां. बोल. आपले उलट तपासाची जी शैली आहे त्याला सर्चिंग क्रॉस असं म्हणतात. असं तर काही नाही तसं राजू. काय आहे का? हे पहिला 2च प्रश्न एकत्र विचारतो म्हणजे उत्तर देणे बरोबर. आणि आपला उलट तपास हा श्रवणीय असतो. म्हणजे ना, आपण जेव्हा उलट तपास घेतो असं किती साधी गोष्ट आहे, किती सोपी आहे. पण ती वकील म्हणून मला माहिती आहे आणि सगळ्या वकिली प्रॅक्टिस करणाऱ्यांना माहिती आहे ते सोपं नाहीये. तर ते तंत्र नेमकं कसं आपण आत्मसात केलेलं आहे? राजू, मी एक तुला सांगतो. तुम्ही सिव्हिल संजू भाऊ आहे, तू आहे, नाही, मी प्रकाशराव क्रिमिनली आहेत करतो बऱ्यापैकी, आणि आपल्या एवढी नाही. आगाशे सर आहेत, नवले सर आहेत, मोठी मोठी वकील मंडळी आहेत सिव्हिल साईडला. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून घरी असताना तुम्ही वाचता रे, खूप वाचता, तयारी करता, सायटेशन शोधता. फौजदारी वकिलाने सुद्धा हे करायलाच पाहिजे. पहिली गोष्ट ते चार्जशीट परफेक्ट वाचलेलं असलं पाहिजे, फ्रॉम बिगिनिंग टिल एंड. त्याच्यातलं प्रत्येक पान आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते कोर्टात असलेलं सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याची कॉपी आपल्याकडे असली पाहिजे. CA रिपोर्ट आले नाहीत, DNA रिपोर्ट आले नाही, केस चालवायला गेलो असं चालणार नाही ना. DNA रिपोर्टमध्ये जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही काही क्रॉस करा ना, मग गोड करा, वाईट करा, काही करा, सिद्ध होणारच नाही आहे. बिकॉज देर इज नो DNA अगेन्स्ट यू. पण असेल तर मग तुमची तयारी पाहिजे. बेसिक म्हणजे कोर्टात जो होतो तो ड्रामा आहे, त्याची रिहर्सल महिनाभर आधी तुमच्या ऑफिसला झालेली असली पाहिजे. पाहिजे. त्याचं संगीत बिंगीत सगळं तयार, प्रकाश योजना सगळं झालेलं असलं पाहिजे. आणि काही सर्चिंग वगैरे नाही आहे. त्या साक्षीदाराला तो प्रश्न विचारणे, त्याला माहिती असलेलाच विचारायचा. फक्त विचारण्याची पद्धत थोडी आपण शेपअप करायची असते. त्याला क्वेश्चन टेक्निक म्हणतात. की काय उत्तर येईल, काय उत्तर येईल हे अँटिसिपेट करून तो प्रश्न फॉर्म केला पाहिजे. मी शिक्षक होतो त्यामुळे मला विद्यार्थ्यांना काय प्रश्न विचारावा हे बऱ्यापैकी माहिती आहे आणि तोच प्रश्न आपण साक्षीदाराला विचारला पाहिजे आणि त्याला तू सर्चिंग क्रॉस म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे. नाही, मी बऱ्याचदा ऐकलंय, माझाच नाही इतरांचा अनुभव. आपण एक असं रिंगण तयार करता त्या पक्षकारा म्हणजे साक्षीदाराभोवती हळूहळू
त्याला कळत नाही की माझ्याभोवती रिंगण झालंय आणि मग ते क्रॉस संपताना त्याला बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं. ते तिथं टाकायचं हां. आपण. दॅट इज अन आर्ट. तेच दॅट इज बऱ्याच जणांना जाणून आपल्या घ्यायचं सगळ्या होतं. पूर्वसुरींनी जे शिकवलं, आमच्या गुरूंनी जे शिकवलं, 10 गुरु माझे झाले. त्यांनी जे शिकवलं तेच आपण तंत्र वापरतोय. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आपण बघतो की काही तज्ज्ञ वकील आहे. मला अनेकांची क्रॉस केतन घाग साहेब होते तुझ्या रत्नागिरीला. अच्छा. इथे बाबा भिडे होते पुण्याला. मी त्यांची क्रॉस ऐकलेली आहे कोर्टामध्ये पुण्याच्या बसून. मी गेलो होतो डायव्होर्स पिटिशन चालवायला अच्छा. आणि मी बाहेर पडलो ॲडजॉर्न झाल्यावर. म्हटलं इथे काय बाबा भिडे नावाचे मोठे वकील आहेत. ते म्हणे वरती क्रॉस चालू आहे बघ जा. मी गेलो, मागे बसलो कोट घालून, पॅन्ट घालून. ऐकलं मी. आय वॉज इम्प्रेस. अरे म्हटलं यांची तंत्र वेगळं आहे. तिकडे साताऱ्याला होते पाटील साहेब, धैर्यशील धैर्यशील पाटील. पाटील साहेब. हां, दादा पाटील. काय पर्सनॅलिटी जबरदस्त सिंगल. क्रॉस. त्यांची क्रॉस ऐकली. उदयनराजेंच्या मॅटरमध्ये. केसमध्येच मी एकदा ऑकेजनली साताऱ्यात गेलो होतो, बसलो कोर्टात. तर दॅट इज ॲन एन्जॉयमेंट. तुम्ही कुठून शिकाल ना. आणि नाशिक रोडला एका छोट्या वकिलाची क्रॉस चालू होती. मी माझ्या ज्युनियरवर असलेली केस चालवायला मॅट्रिमोनियल त्याने 498 याची मुलीने त्या केस केली होती. मी तिथं गेलो होतो नाशिक रोड कोर्टात. तो पोरगा क्रॉस करत होता तरुण वकील. आयला म्हटलं ह्याचं तंत्र तर अफलातूनच आहे. सी यू लर्न फ्रॉम एनीबडी, इवन Yes, फ्रॉम yes. ज्युनियर्स. डेफिनेटली सर. Yes. त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. सर एखादी अशी केस आपल्याला आठवते की जसं आपण बऱ्याच सांगितलंय की चार्जशीट बघितल्यानंतर अत्यंत वाईट केस असते. अगदी ती 313ला येईपर्यंत किंवा प्रॉसिक्युशनचा पुरावा संपेपर्यंत पण वाईट असते. पण नंतर केवळ आपल्या अनुभवाच्या आधारे किंवा वकिली चातुर्याच्या आधारे ती आर्ग्युमेंटमध्ये ट्विस्ट झाली किंवा 313च्या नंतर ट्विस्ट झाली, असा एखादा काय अनुभव? अल्टिमेटली राजू डिपेंड्स. मी 44 वर्ष फौजदारी वकिली केल्यानंतर मला असं वाटायला लागलं आहे, क्रिमिनल केस इज बॉर्न फॉर कन्व्हिक्शन इन द पोलीस स्टेशन. अच्छा. In the police station. If it is not born for conviction, if it is born for benefit of doubt, born for acquittal, same thing happened in the court. ओके. शेवटी तपासिक अधिकारी, तपास, इन्व्हेस्टिगेशन हा जो भाग आहे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपण करतोय. तुम्ही आजच्या पेपरमध्ये वाचलं असेल, अमेरिकेमध्ये एका माणसाने त्याचा तो गुन्हा कबूल केला. ही विल बी कन्व्हिक्टेड फॉर लाईफ. वाय कन्फेस? प्लीड गिल्टी करण्याचं कारण काय? ही नोज इफ ही प्रपोज टू गो फॉर अ ट्रायल, ही विल बी कन्व्हिक्टेड मोर. ओके. हां, टिल एंड ऑफ हिज नॅचरल लाईफ. त्याने कालच कबूल करून टाकलं की आय कन्फेस, आय प्लीड गिल्टी, आय हॅव कमिटेड ॲन ऑफेन्स. आपल्याकडे तेवढा अजून इन्व्हेस्टिगेशनचा वचक नाही आहे. पळायला जेव्हा चान्सच नसेल ना, तेव्हा खरा गुन्हेगार पकडला जाईल. शिवाय आपल्याकडे दुर्दैवाने टेंडन्सी काय आहे, एकाने मारलं ना तर त्याच्या धाकट्या भावाला पण त्याच्यात घालायचा आरोपी. 4 जणांनी मारलं ना तर अर्धा तो ग्रुप, एक भाजपची पार्टी आहे, एक शिवसेनेची पार्टी आहे, अख्खा ग्रुप सगळे आरोपी आणि मग त्या केसेस सिद्ध होत नाहीत, त्या सुटतात. तर केसेस आर बॉर्न फॉर कन्व्हिक्शन इन द पोलीस स्टेशन. आणि काय केसेस वाईट असतात. मी वर्षाला समजा 80 केसेस चालवत असेल, मला 10 मध्ये कन्व्हिक्शन होते. माझे पाय जमिनीवर राहतात की आपलं कुठंतरी चुकलंय किंवा केस आपल्याकडे आलेली वाईट असेल आणि आपण काही लपवत नाही, आपण सांगतो. एक मर्डरची केस होती, तुला सांगतो, आत्ता लेटेस्ट चालवली आम्ही, भिवंडीच्या ग्रामीण भागातली. 5 आय विटनेसेस होते. माझ्याबरोबर विशाल होता, विशाल भानुशाली. माझ्याबरोबर संतोष भामरे सर होते. भामरे सरांनी मेडिकलचा आस्पेक्ट सांभाळला. विशालने ते CCTV कॅमेऱ्याचा फुटेजचा आस्पेक्ट सांभाळला. आरोपी नंबर 1 साठी 2 साठी मी होतो. मी मेजर क्रॉस केली, मी मेडिकल क्रॉस पण केली त्याच्यामध्ये. आणि वी आर वरीड की या 5 साक्षीदारांच्या कचाट्यातून आम्ही सुटणार कसे? 8-10 आरोपी होते. पण 5ही साक्षीदारांनी क्रॉसमध्ये आमची थिअरी मान्य करायचं बाकी ठेवलं होतं. ते जवळपास तिथपर्यंत आले. त्यामुळे झालं असं
की तुम्ही मूळ जी केस आहे तुमची ती सोडून डेव्हिएट होऊन दुसरंच सांगताय, आता ॲडमिट करताय, विच यू आर नॉट सपोज टू डू. यू डिफर फ्रॉम युअर ओरिजिनल स्टेटमेंट अंडर 161 किंवा 181. तसं चालणार नाही ना. त्यामुळे ती केस मर्डरची, ब्रॉड डे लाईट मर्डरची केस ॲक्विटलमध्ये एंड झाली. इट वॉज बॉर्न फॉर कन्व्हिक्शन. पण ते साक्षीदार दुर्दैवाने त्या ठिकाणी कमी पडले असं मला वाटतंय म्हणजे. आणि एका अतिशय चांगल्या जबाबदार जज साहेबांनी त्याच्यामध्ये क्लीन ॲक्विटल दिला. मेरिटवरती. आता त्याच्यावरती हायकोर्टात अपील दाखल झालेलं आहे. बघूया काय होतंय. पण आय डोंट सी एनी चान्स फॉर देम. मुळात इथे पुरावा आहे काहीच नाही. सगळी वाट लावली त्यांनी. सर, आपल्याकडे जेवढे आपले सहकारी म्हणून ज्यांनी काम केले, बहुतांश अत्यंत यशस्वी वकील आहेत. तर याचं गमक आपल्या शिकवण्यात आहे, त्यांच्या वागण्यात आहे, आपल्या चेंबरच्या संस्कारात आहे. नक्की नक्की काय आहे? माझं काहीच त्याच्यात नाही. द बॉईज वेअर सिन्सिअर. माझ्याकडे आलेल्या लोकांना मी पारखून घेतो पहिल्यांदा, की तुम्हाला काय येतंय? तुम्हाला घरी किती कमिटमेंट आहे? कारण मी स्वतः रात्री 10:30-11 पर्यंत बसायचो. मी सकाळी लवकर यायचो. कोरोनापासून मी सकाळी यायचं बंद केलं पॅन्डेमिकनंतर. मला सुद्धा ज्युनियर 8:30-9 वाजता आलेला पाहिजे. तयारी आहे का तुमची? आणि तशीच मुलं सुरुवातीला मी घेतली. कम्प्युटर एक्सपर्ट घेतली. वाचन करणारी. माझ्याकडे आता एक रिसर्चची टीम आहे. अच्छा. रिसर्चची टीम आहे दोघांची. त्यांचं काम फक्त रिसर्च वर्क आहे. जजमेंट वगैरे सगळं? सगळं त्यांनी शोधायचं. अच्छा. एखादा कायद्याचं पुस्तक हातात नसेल, त्यांनी गुगलवर जायचं, तो कायदा शोधायचा आणि तो मला द्यायचा प्रिंट मारून. किंवा नुसता वाचून एक सेक्शनच बघायचा असेल त्याच्यातला, तो द्यायचा. अशा टीम तुम्ही तयार करायच्या आत्ताच्या वेळेला. त्यावेळेला आम्ही काय बघायचो, की हा मुलगा मेहनती आहे, हजर असतो. ज्यांनी हजर राहिले, ज्यांनी डिव्होट केले, ते त्यांच्या मेरिटवर यशस्वी झाले असं मला वाटते. माझा त्याच्यामध्ये थोडासा त्यांना दम देण्याचा काहीतरी वाटा असेल. सर, दम नाही, पण आपलं म्हणजे आपल्या नुसत्या बाजूला राहून एखादा शिकू शकतो. तर चेंबरला राहून तर साहजिकच आहे. आय डोंट नो. हां, पण म्हणजे तो कुठेतरी आता नाही सांगितलं ना, त्याचे रिझन सांगितले आपण त्यांना. मी अगदी रॉ ज्युनियर आला ना राजू, तर त्याला सांगतो कोर्टात काय चाललंय. राजू नलगे येऊन एक छोटं एक्झिबिट 5 आर्ग्यू करताय. तू गेलास त्या कोर्टात. काय होतं एक्झिबिट 5? कुठल्या पार्टीचं कोणासाठी आर्ग्यू करतायत? कोण विरुद्ध वकील होते? हे सगळं एका पानावर तू लिहून घे. त्या दिवशीचं काम तुझं तेच. लिहून घे. संध्याकाळी घरी गेल्यावर वाच. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, एक सिनियर वकील क्रॉस घेतायत. काय प्रश्न विचारला लिहून घे. त्याचं उत्तर तर छोटं असतं, हो, नाही, मला माहीत नाही, सांगता येणार नाही. लिहून घे. सो दॅट यू लर्न दी टेक्निक ऑफ क्वेश्चन. आणि शेवटी त्यांनी कुठपर्यंत आणली, क्रॉस कुठं नेऊन ठेवली, काय सजेस्ट केलं. सजेशन काय प्रत्येक वेळेला दिलंच पाहिजे असं नाही, पण द्यावं. प्रॉसिक्युशन हॅज टू स्टँड ऑन इट्स ओन लेग्स. पण तुम्ही सजेस्ट करा ना. तुम्ही सजेस्ट केलं, तो टोटली खोटा डिफेन्स आहे असा आळ तुमच्यावर आला पाहिजे. तो दॅट विल गो अगेन्स्ट यू. नाहीतर यू आर बाउंड टू डिनाय इट. दॅट्स ऑल. तर मला वाटतं मेहनत हा खरा वकिलीला क्रायटेरिया राहील तो. सर, आत्ताच आपण सांगितलं की आपण एक टेक्निकल टीम तयार केलेली आहे. हो. आता केसची विशेष करून आता सेशनच आपल्याकडे सगळे असतात आणि बऱ्याचदा हेवी केसेसच, हाय केसेसच असतात. मग या केसची तयारी साधारणपणे कशी होते आपल्याकडून किंवा आपल्या सहकाऱ्यांचा त्याच्यात रोल काय? आपण काय गायडन्स देता? की बाबा आता एक तर आपण सांगितलं आता की एक टेक्निकल टीम आहे, ती पूर्ण रिसर्च करते. तसे काय डिपार्टमेंट केलेत का? आता तू बाबा हे आय विटनेसेस, तू पंच वाच, तू स्पॉट पंच बघ. नाही, तसं नाही. किंवा सगळे चार्जशीट हां. महिन्यात समजा 10 चार्जशीट येतात, 8 येतात, 5 येतात. ही चार्जशीट आली, तू वाचायची. आता त्याच्यातले एक्सपर्टाईज केलेले आहेत. काही पोक्सोवाले एक्सपर्ट आहेत, काही NDPS वाले आहेत, काही IPC मधले आहेत, काही बेलपुरतं काम करणारे आहेत. समजा एक प्रचंड मोठा अँटिसिपेटरी बेल चालवायचा आहे आपल्याला, 15 करोड इन्व्हॉल्व असलेला MPIDचा, आणि त्याच्यामध्ये प्रचंड ॲलिगेशन्स आहेत पैशाची. एवढे पैसे आमच्याकडून घेतले, फसवणूक केली, टप्प्याटप्प्याने आम्ही देत गेलो, आम्हाला आमिष दिलं गेलं की तुम्हाला रिटर्न्स आम्ही चांगले देऊ, म्हणून MPID लागला वगैरे.
एक ज्युनियरकडे ती असाइन केली. हे सगळं वाच आपल्या विरुद्ध काय ॲलिगेशन्स आहेत ते घे. त्या ॲलिगेशनच्या सपोर्टिंग पुरावा काय आहे? तुझी टाचणं तयार कर. नोट्स काढ. कारण एवढी चार्जशीट जमिनीपासून 2 फूट उंच असलेली, हजारो पानाची, मी वाचणं शक्य नाही. मी वाचणं शक्य नाही. माझे डोळे पण दुखतात. मी 1.5-2 तास वाचलं की मी थांबतो. आम्ही दिवसाला 1.5-2 तासच वाचतो. अच्छा. पण तुम्हाला चालवायची आहे ना चार्जशीट, केस तुम्हाला चालवायची आहे. तो नाही चालवणार आहे. पक्षकार तुमच्याकडे आलेला आहे. त्याचं म्हणणं आहे तुम्ही चालवा. तर मी ज्युनियरला सांगतो, "तू वाचून घे, मला नोट्स दे." तर ते नोट्स देतात. काही जण खूप चांगल्या नोट्स देतात. काहींना ते जमत नाही. काही लोक ते सगळं रसायनच बिघडून टाकतात. मग भलतंच लिहितात, जो अतिशय ज्युनियर असेल तो. शेवटी यू हॅव टू डाय युअर ओन डेथ. योट आपल्याला वाचलं पाहिजे. पाहिजे. मी वाचल्याशिवाय मी इतकी केस तयारी करू शकणार नाही. मग एक सिस्टीम आहे अशी, की नोट्स काढायच्या स्वतःच्या. त्यांच्या नोट्सवर बेस केलेल्या. खूप छान नोट्स काढलेल्या असतील, आपल्या नोट्स परत काढायच्या. काही वेळेला टाईप करतो, काही वेळेला हँड रिटन असतात. आणि मग ते सगळ्यांना समजावून सांगायचं त्याने. मी सांगायला वेळ नाही मला. मी करत नाही. ते की ह्याच्यातलं सार काय काढलं आपण आणि कुठल्या लाईनवर आपण डिफेन्स काय आहे शेवटी तो पण लिहायचा. डिनायल किंवा नाही मी तिथं हजर होतो असा डिफेन्स घ्यायचा. पण आय वॉज असॉल्टेड. सो आय रिटॅलिएटेड इन राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. असं काहीतरी त्याचं लॉजिकल एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायला पाहिजे. आणि एक सिंपल लॉजिक आहे, यू हॅव टू गो अलाँग विथ द प्रॉसिक्युशन स्टोरी. कंप्लीट राईट टर्न मारून लेफ्ट टर्न मारून दुसरीकडे जायचं नाही. यू हॅव टू गो अलाँग विथ द प्रॉसिक्युशन स्टोरी अँड देन डेव्हिएट फ्रॉम इट. तुमचा डिफेन्स काय तिथे येऊन पोहोचा. तर त्या टीम्स तयार होत राहतात. NDPSचा वाचणार आहे, पोक्सो वाचणार आहे आणि दे ब्रीफ यू नाईसली किंवा हे हे केलंय, हे केलंय, ते केलंय. असा रिपोर्ट आहे, मेडिकल हा एव्हिडन्स. दे आर इन हॅबिट आणि 2-3 रिसर्च काम करणारे आहेत. ते खूप चांगलं काम करतात. अच्छा. सगळे LLM करणारे आहेत, तिघे-चौघे माझ्याकडे आत्ताचे आहेत ते. जुने पण होते. कारण आपण बाररूममध्ये कधीही बघितलं लंच टाईममध्ये जेवण झालं की आपली जी जागा आहे तिथे हातात पेन आणि पेपर आणि मार्किंग हे लिखाण चालूच असतं आपलं. म्हणजे मी एवढे वर्ष बघतोय. एखाद दुसरा अपवाद वगळला तर आपलं ते काम नित्यनेमाने चालू असतं. राजू कसं आहे, तुम्ही टाईम वेस्ट का करायचा? टाईम इज मनी. टाईम इज मनी. तो वेळ वाया का घालवायचा? आणि आता एका विशिष्ट वयानंतर गेले 2-3 वर्ष मी रात्री 8 तास झोपतो. अच्छा. 11 ते सकाळी 7 मस्त झोपतो. म्हणजे हे 8 तास काढले, तर माझ्याकडे उरले 16 तास. मग आता हे 16 तास तरी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे की नको? त्याच्यातला जेवणाचे तास जातात, कुठं प्रवासातले जातात, कुठं मित्रांबरोबरचे जातात, गप्पांमध्ये जातात. कोणी अडचण घेऊन येतात. आता बार कौन्सिलचं काम बघतो तर येतात मुलं बोलायला. मग त्यांच्याशी बोलावं लागतं. म्हणजे तुमच्याकडं जो वेळ राहतो तो त्याचा चांगला वापर करणे, हाच खरा पर्याय आहे. माझं तर ज्युनियर लोकांना कायम आव्हान आहे, की तुम्ही गप्पा मारत काय बसता बारमध्ये? कसं काय गप्पा मारू शकता तुम्ही? आणि नुसत्याच खोड्या काढायच्या. हा कसा चाललाय, ती कशी चालली. आपण कुठल्या स्टेजला आहोत? यू आर इन द नोबल प्रोफेशन आणि तुम्ही वकील झाला आहात. ते पाठीवर दप्तरं गोण्या टाकून येतात ना, ते सुद्धा मला खरं आवडत नाही. मला त्याच पण मुद्द्याकडे तर आलो नेमकं ओघाने. त्यांचं म्हणणं असं आहे, की आम्हाला हे ट्रेनमधून जाताना सोपं पडतं. तो हातात पिशवी घेऊन आला तरी चालेल, ब्रीफकेस आणायचं नसेल. छोटी पिशवी घेऊन ये. पण तू पाठीवर तो बोजा घेतोस, त्याच्यात काय-काय कोंबतोस आणि ते बोजा लावायचा, वकील चाललाय, हे काय चित्र बरोबर वाटत नाही. अनेक कोर्टामध्ये मी हे बघतो. जनरली आता बहुतेक ठिकाणी असंच दिसतं ते. हां. सर हा प्रश्न माहीत नाही किती रिलेव्हंट होईल, पण एक आपण निमित्त आहात, पण उत्तर कदाचित इतरांना त्याच्या उत्तरातून बेनिफिट होईल. कधी असं झालंय का? कारण आतापर्यंत आपल्यापर्यंत जेवढ्या गप्पा आपल्याशी मारल्या, मला वाटत नाही हा प्रश्न तसा अर्थपूर्ण राहील. पण एक राहिलाच असं वाटायला नको म्हणून विचारून घेतो. विचारून टाक. कधी असं झालं का सर, की एक वकिली चालू झाली, ठीक-ठाक चालली असं वाटतं आणि नंतर अचानक असा एक फेज आला, पिरियड आला, की यार
नाही काय वकिलीत मजा नाही वाटत, राम नाही वाटत, ती सोडूया, काय खरं नाहीये. किंवा ना आता यश मिळतंय, ना पैसे मिळतायत, दोन्हीतलं काहीच मिळत नाहीये. नुसतीच मेहनत करावी लागते. अशी कधी कुठली फेज आली का? नाही राजू, अशी फेज तर कधी आली नाही म्हणूनच म्हटलं माझ्या कदाचित तो निरर्थक नशिबाने. असेल. पण एक सांगतो तुला, हं. एखादी केस आपण प्रचंड मेहनतीने चालवली आणि सरकारी वकिलाने सुद्धा खाजगीत सांगितलं, "चव्हाण केस घेऊन गेलास तू, काढलीस." आणि जेव्हा एखादे जज साहेब त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन कन्व्हिक्शन देतात, देतात. त्या दिवशी मग रात्री मी जेवत नाही. आता रात्री जेवतच नाही. पण त्या काळामध्ये माझ्या संपूर्ण करिअरमध्ये म्हणजे जिथे पेटंटली आपल्याला वाटतंय धिस हॅज गॉन टू ॲक्विटल नाऊ, कधी 50-50 असते केस. ती 60 झाली आपल्या बाजूला, तर कन्व्हिक्शन देता येत नाही ना. बेनिफिट ऑफ डाऊट कन्सेप्ट आहे. बेनिफिट ऑफ डाऊट ठेवलीच नसती ना कायदा बनवणाऱ्यांनी. बरोबर आहे. हां, बिकॉज दॅट इज द ॲडव्हांटेज अँड इट रन्स इन द फेवर ऑफ ॲक्यूज ओन्ली. पण तशाही केसमध्ये ओढून ताणून कन्व्हिक्शन दिली जाते, तेव्हा वाईट वाटतं मग. तिथं थोडंसं फ्रस्ट्रेशन येते, कशासाठी आपण करतोय हे? पण अच्छा. मला असा वकिलीचा कधी कंटाळा नाही आला. नाही, ते मी वाटलंच नाही. कंटाळा म्हणण्यापेक्षा सर काय होतं, सॉरी मध्येच आपल्याला थांबवलं, की चांगली चाललेली वकिली आणि अचानक एक फेज असा येतो, की कामही नाहीये नाही तसं आणि कधी पैसे झालं. नाही. इव्हन आगाशे साहेबांच्या बोलण्याच्या ओघात हा प्रश्न आला, ते म्हणे, "हां, मला असं झालं होतं, की 1.5 वर्ष एकही निकाल माझ्या फेवरचा लागला नाही. इंटरिम शक्यता आहे, ॲप्लिकेशन सुद्धा." शक्यता आहे, आणि शक्यता म्हणे आहे, मग मला खूप फ्रस्ट्रेट झालं, की मी एवढी शक्यता आहे. सगळे, पण त्याच जे उत्तर अपेक्षित होतं ते आपल्याकडून जीनियस आलं. जीनियस माणूस नाही, आहे. नाही, आपल्याकडून तेच आलं, की हां, मला आडमार्गाने साधारण हेच विचारायचं होतं, की खूप मेहनत करून होतं असं. अपेक्षित निकाल अपेक्षित असताना तो अचानक विरोधात जातो. मग कारण आपण अदरवाईज खूप कूल सगळ्यांना दिसतं. तर ते खरं आहे. रिएक्शन कशी असते? तर जनरली नाही तेवढीच. पण मला असं फ्रस्ट्रेशन कधी आलं नाही. मी वकिलीवर मनापासून प्रेम केलं आणि त्या वकिलीने सुद्धा माझ्यावर प्रेम केलं प्रेम असं मला वाटतंय. सर, आता आपण तर बार काउन्सिलर आहात. दिल्लीला जाता, बरंच भारतभर फिरता. महाराष्ट्र तर चुकीचंच आहे. उच्च न्यायालयात डेझिग्नेटेड सीनियर काउन्सिल एक संकल्पना आहे. अशाच प्रकारची संकल्पना ट्रायल कोर्टामध्ये असावी का? असं याबद्दल आपण 100% असली पाहिजे. राजू, मी अनेक जिल्ह्यांमध्ये फिरलोय हं. आणि तुला सांगतो जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, त्याच्यानंतर कोल्हापूर, नाशिक, पुणे, नागपूर ह्या गावांमध्ये मी जाऊन नागपूर हायकोर्टामध्ये मी काम केलेलं आहे. 2 महिने तिथेच होतो मी. आपण त्या भागातले डिस्ट्रिक्ट कोर्टातले जर जिनियस वकील तुम्ही पाहिले ना, बाबा भिडेंचं उदाहरण सांगितलं तुला, केतन घाग सरांचं सांगितलं आणि धैर्यशील पाटील सरांचं सांगितलं. तिघेही आत्ता नाही आहेत. हो. पण यांना कोणी डेझिग्नेट केलंच नाही. हे डेझिग्नेट करण्याच्या पलीकडचे होते खरे. बरोबर आहे. त्यांना आधीच डेझिग्नेट करायला. पण ती सिस्टीम नाही आहे, पण ती काळजी बार काउन्सिलने घेतलेली आहे. आपण अच्छा. काय केलंय, त्यांना आपण सीनियर ॲडव्होकेट असा मान देतो हो. आणि त्यांना एक विशिष्ट पद्धतीचा कोट, ब्लॅक कोट जो आहे आपला, तो विशिष्ट पद्धतीचा ब्लॅक कोट घालण्याची परवानगी देतो. नॉट ओन्ली दॅट, शासनाच्या गॅझेटमध्ये त्यांचं नाव डेझिग्नेटेड सीनियर ॲडव्होकेट म्हणून छापून आणतो. हो, आपण आत्ता इट इज येस, अवर येस, अथॉरिटी. येस, येस, येस. आमच्या बार काउन्सिलच्या सेक्रेटरीने ते गॅझेट छापून आणायचं आणि त्यांना नेऊन प्रदान करायचं आणि त्यांना तो कोट द्यायचा घालायला, की तुम्ही हा कोट आजपासून घाला. अच्छा. हां, असा सन्मान करतो. ठाण्यात सुद्धा आपल्याला सीनियर वकिलांना तो कोट देऊन सन्मान करायचा आहे आता. अच्छा. येस. येस सर. सर, आपण एक फौजदारी पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये. हो. प्रमुख फौजदारी कायदे. प्रमुख फौजदारी नवीन कायदे. कायद्यांवर. नवीन कायद्याबद्दल त्याच्या मराठी पुस्तकाच्या लेखनाच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? मी बाररूममध्ये आपला अनुभव ऐकलाय, पण आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी, कारण त्याच्यात हा प्रश्न विचार. ॲक्चुअली राजू, ते लेखन नाहीये. अच्छा. ते प्रामाणिकपणे केलेलं सुलभ ट्रान्सलेशन आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचं 3 पुस्तकांचं, प्रमुख फौजदारी कायद्यांचं 1/4/1/7/24 24 नंतर जे आलं. लागू झाले. आधीचे रिपील झाले. गेले आता ते कायदे. आता ह्या कायद्यांखाली आपल्याला काम करायचं आहे.
तर त्यांचं मी ग्रामीण भागात लेक्चरसाठी जातो, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मला लोकांनी सांगितलं, "साहेब ह्याच्यावरचं आता मराठी पुस्तक करा ना तुम्ही. तुमच्या ह्यारक्यांनी करायला पाहिजे." मग भिवंडीतले 2 सहकारी वकील, लॉ कॉलेजचे 2 प्राध्यापक, 7-8 डिक्शनरीज, Googleवरची डिक्शनरी, सुंदर मराठी शब्द काढून आम्ही ते पुस्तक 1100 पानाचं बनवलं. त्या प्रकाशकाने 800च कॉपी काढल्या सुरुवातीला. एक पुण्याला न्यायमूर्ती ओक साहेबांच्या हस्ते प्रकाशन झालं त्याचं. तिथे 400 कॉपी खपल्या पहिल्याच दिवशी आणि उरलेल्या ठाण्यात आपल्या पी.डी.जे. च्या हस्ते अगरवाल झालं. साहेबांच्या हस्ते पुनर्प्रकाशन केलं. पुनर्प्रकाशन. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर. बार काय करेल माझ्यासाठी. आप्पांचा आग्रह, प्रशांत कदम सरांचा, की हे पुनर्प्रकाशन करा. म्हटलं असं काही करायचं नसतं. तर म्हणे पी.डी.जे. सरांच्या हस्ते करूया. मग अगरवाल साहेबांना आपण बोलवलं, त्यांच्या हस्ते प्रकाशन केलं. तिथं त्या जवळपास 400 कॉपी गेल्या. आता 2026 मध्ये तो त्याची सेकंड एडिशन आणतो. अच्छा. हां. आणि मला असं वाटतंय, की ते पुस्तक मॅक्झिमम सुलभ आणि सोप्या भाषेत आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सजेशन्स मागवले ती येतायत आता. ती त्याच्यात आपण इन्कॉर्पोरेट करू नवीन एडिशनमध्ये. सर ते मी वाचलं म्हणून मुद्दाम विचारलं. त्याच्यातली जी मराठी भाषा आहे, हा प्रश्न विचारण्याचं कारणच ते होतं, की मी आपल्याला खाजगीमध्ये पण विचारलं होतं, की "सर हे शब्द कुठून शोधले आपण?" तर आता आपल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं, मोस्ट सुटेबल ट्रान्सलेशन. की मोस्ट सुटेबल. अगदी त्याला समर्पक शब्द आणि तो शेवटी रुचला पाहिजे पुरं. हो. तो समोरच्या माणसाला कळला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे त्याच्यातलं. सर आणखीन एक आपण एक पुस्तक लिहिलंय जे मला वाटतं आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 23 फेब्रुवारी हां, पण त्याचं काय फौजदारी उलट तपासणी तंत्र आणि मंत्र. मला वाटतं माजी न्यायमूर्ती कोदे साहेबांच्या हस्ते आज ते त्याचं उद्घाटन आहे, 23 त्याचं तारखेला प्रकाशन आहे 23 तारखेला. नियोजन भवनमध्ये आहे Yes. प्रकाशन. आणि आपले अगरवाल साहेब पी.डी.जे. सर हे प्रमुख पाहुणे आहेत. जयंत जायभावे आमचे नाशिकचे प्रमुख speaker वक्ते त्या आहेत, प्रमुख पुस्तकावर वक्ते बोलणार आहेत. आणि ते पुस्तक आहे, मी बरीच त्या क्रॉस एक्झामिनेशनवरची पुस्तकं वाचली. हं. मला मुंबईला हुतात्मा चौकामध्ये एक छोटं पुस्तक मिळालं होतं त्यावेळेला ₹3 मी हायकोर्टात किंवा सिटी सिव्हिल कोर्टात कामासाठी गेलो होतो. माझ्याकडे ₹20 होते. त्याच्यातले ₹3 ते पुस्तक घ्यायला माझ्या जीवावर आलं होतं. ब्रिटिश ऑथरचं होतं. ब्रिटिश ॲडव्होकेट हं. रोनाल्ड फ्राय अच्छा. आणि आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. ते पुस्तक आणलं मी. ते वाचलं. प्रयत्न केला वाचायचा. पण त्यांची सिस्टीम ऑफ क्रॉस एक्झामिनेशन, त्यांची चीफ एक्झामिनेशन ही आपल्यापेक्षा टोटली वेगळी आहे. कायदा जरी तो कार्बन कॉपी असला, एव्हिडन्स ॲक्ट हं, हं. आणि CRPC, तरी त्यांनी जे विचारलेले प्रश्न होते ना, ते मला असे म्हणजे 3-3, 4-4 ओळींचा प्रश्न. अरे बापरे! म्हणजे ह्याचे 4 प्रश्न एकत्र झाले असं मला कायम वाटत राहिलं. ते पुस्तक कुठे गेलं, कोणीतरी वाचायला घेऊन गेलं, त्याने मला परत दिलं नाही. नंतर पुण्याच्या एका वकिलांचं एक 40-50 पानाचं छोटं पुस्तक होतं. क्रॉस एक्झामिनेशन. नाशिकला एक सरकारी वकील होते, त्यांचं एक पुस्तक होतं. तर पुण्यातल्या पुस्तकामध्ये मला जर्म वाटला, की येस देअर इज समथिंग. पण नाशिकचं पुस्तक मला पटलंच नाही. मी त्यांना फोन करून विचारलं, की तुम्ही हे पुस्तक लिहिलंय क्रॉसवरचं का फर्दर चीफ एक्झामिनेशनवरचं लिहिलं? काय करत होतात तुम्ही? तर म्हणे मी सरकारी वकील होतो बरीच वर्ष. म्हटलं सर तुमचं नाही पुस्तक मला पटलं. मग माझ्या डोक्यात घेतलं असं मी, की क्रॉस एक्झामिनेशनवरती आपण तंत्र आणि मंत्र म्हणतोय. तर एक्झॅक्ट ॲनालिसिस ऑफ द एक्झामिनेशन इन चीफ. त्याच्यामध्ये कुठले इन्क्रिमिनेटिंग मुद्दे आले, जे तुम्हाला रिटॅलिएट करायचे, जे तुम्हाला शॅटर करायचे, जे तुम्हाला निदान डाऊटफुल करायचे. आता ह्या मुद्द्यांचं टाचण केलं, की हे मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे. आता तुमच्या पक्षकारांच्या सूचना काय आहेत? काय घडलं होतं? चार्जशीटमध्ये काय उतरलेलं आहे? स्पॉट पंचनामा तुम्ही केला त्याच्यात काय लिहिलं आहे? मेडिकल रिपोर्टमध्ये, मेडिकल सर्टिफिकेटमध्ये काय आलं आहे? PM-मध्ये काय आलं आहे? CA रिपोर्ट काय आलेले आहेत? ह्याच्यावरून तुम्हाला सुचणारे परफेक्ट क्वेश्चन्स
ते तुम्ही विचारले पाहिजे. आता नुसते प्रश्न विचारून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अल्टिमेटली क्वेश्चन टेक्निक सांभाळलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला अपेक्षित उत्तरं येतील आणि तुमचा जो अल्टिमेट गोल आहे, की टू मेक द प्रॉसिक्युशन केस डाउटफुल, अनबिलिव्हेबल अँड टू डिस्कार्ड द क्रेडिबिलिटी ऑफ द विटनेसेस, ते तुम्हाला साधता येईल का? असं ते सोपे 21 केसेस त्याच्यामध्ये मी चर्चा केल्या त्या पुस्तकामध्ये. अच्छा, 21 केसेस. 21 केसेस चर्चा केल्या. त्याच्यात पोक्सो आहे, 302 आहे, 307 आहे, 354 आहे, 353 आहे. अशा सगळ्या कलमांची काही केसेस कलमाखालच्या जास्त आहेत. 302च्या जास्त असतील, 307च्या असतील, 306च्या जुन्या IPC मधलं बोलतोय मी. आता नवीन सेक्शनला. त्याची उदाहरणं दिलेली आहेत, की वकिलाने कुठं ऑन द गार्ड असावं, काय विचार करायचा आहे आणि ते चिंतनाचे मुद्दे मी दिलेत त्याच्यामध्ये. अच्छा. यू आर सपोज टू बी रेडी ऑन दिस पॉइंट्स आणि मग तुमचे क्रॉसचे प्रश्न आणि त्याच्या खाली केस लॉ दिलाय. मला वाटतं हे रचनात्मक पुस्तक होईल, वकिलांना उपयोगी पडेल, जो मनापासून त्याचा अभ्यास करेल. शेवटी पुस्तक वाचून क्रॉस येईल असं ह्याच्यावर माझा सुद्धा विश्वास नाही. पण माझं असं म्हणणं आहे, की शेवटी तुम्हाला टेक्निक कळलं ना, तुम्हाला इन्क्रिमिनेटिंग पोर्शन कुठला, तुम्हाला काय डिमॉलिश करायचं आहे, ते जर कळलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे क्रॉस करू शकाल. आणि प्रत्येक वेळेला राजू क्रॉस केलीच पाहिजे असं नाही. असंही नाही. आपले विरुद्ध एक शब्द बोलत नाही, तर तिथे खोडी काढून विचारायचं, इट वुड बी इलॉजिकल. नाही, वकिलाची इच्छा फक्त पूर्ण करण्यासाठी, त्या गॅलरीसाठी. गॅलरीमध्ये पब्लिक बसलेलं असतं, दुसरे वकील असतात, म्हणून काहीतरी विचारायचं. दॅट इज नॉट अ क्रॉस एक्झामिनेशन. सर, आपण वकिलीची काय व्याख्या कराल? कारण आपण खूप अनुभवी आहोत आणि आम्हाला सगळ्यांना आपल्या तोंडून वकिलीची व्याख्या ऐकायची. व्हेरी डिफिकल्ट. अ मॅन विथ गुड नॉलेज ऑफ लॉ अँड अ जेंटलमन who is honest with the work, his client and with the court. Very good, sir. That is advocate. आणि his profession is a वकिली, advocacy. आपलं एवढ्या वर्षांचा अनुभव सर, 81ला आपण सांगितलं वकिली चालू केली. हो. जवळजवळ 45 वर्ष झाली. 44 पूर्ण झाली. तेव्हाची वकिली, कारण आपण दोन्ही रोलमध्ये आहात. आपण सिनियर आहात, मार्गदर्शक आहात, त्याच वेळेला आपण बार काउन्सिलर आहात. म्हणजे फक्त ठाणा नाही, आपण अख्खा महाराष्ट्र फिरता. तर तेव्हाची वकिली आणि आत्ताची वकिली म्हणजे पिढी वकिलीची, याच्यात काय आपल्याला फरक जाणवतो? राजू, 2-3 गोष्टी ह्याच्यामध्ये सांगता येतील. त्यावेळेला स्पीडी ट्रायलची कन्सेप्ट होती. वाड्याला हेगडे साहेबांनी, ओवळेकर साहेबांनी, हेगडे साहेब प्रॉसिक्युटर आणि ओवळेकर साहेब डिफेन्स ॲडव्होकेट, 100 आदिवासी माणसं आरोपी आणि 50 साक्षीदार. वाड्याचं जे कोर्ट आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला वेगळं कोर्ट बसवलं गेलं, कारण ती गरीब माणसं रोज येणार, परत जाणार. आठवडाभर ती केस चालली. आम्ही तिथे बरेच लोक गेलो होतो. आम्ही त्यावेळेला ज्युनियर होतो. आज केस सुरू झाली. 8व्या दिवशी, मध्ये शनिवार रविवार गेला, 8व्या दिवशी IO झाला, संपला आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट झालं. स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंटला, स्टेटमेंट तिकडंच झालं, आर्ग्युमेंटला त्या आरोपींना येऊ नका म्हणून सांगितलं. त्यांचे वकील हजर, भाई सरकारी वकील होते, हेगडे साहेब ते हजर. हेगडे साहेब सरकारी वकील पण होते त्या केस पुरते. अच्छा, स्पेशल त्या केस पुरते. भाई काँग्रेसचे मोठे लीडर होते आणि ते व्हिक्टीम काँग्रेसचे असल्यामुळे शासनाने भाईंना काँग्रेसचे पक्षातर्फे ते सरकारी वकील नेमलं होतं. तसं मी पण राहिलो. अनेक लोक राहिलेली आहेत सरकारी वकील, स्पेशल सरकारी वकील, विशेष सरकारी वकील. नाही, आपण स्पेशल सरकारी वकील राहिलेली केस जी पुन्हा रिपोर्टेड झालेली ती मला माहिती आहे. मुंबऱ्याची मर्डर केस. त्या लहान मुलीचा बलात्कार करून तिच्या शरीराचे तुकडे करून एका मशिदीमध्ये पवित्र काम करणारा हाफिजी, त्याने तो मर्डर केला होता आणि ते सगळं पुरावा नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तिचे हातपाय एका विहिरीत टाकले लांब, तिचा छातीचा पिंजरा आणि डोकं एका सेप्टिक टँकमध्ये टाकलं आणि तिच्या शरीरावरचं सगळं मांस उतरवून त्याने ते टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केलं
आणि तो फ्लश केलेला पाईप अडकला आणि ते मांस शेवटी तो खालून फोडला त्या बिल्डरने, की हे तुंबलेलं बाहेर का नाही जात आहे, वरती संडास तुंबले. तर तो फोडल्यानंतर ते मांस बाहेर आलं आणि ते मांस मानवी आहे ह्याचं ताबडतोब लॅबची टेस्ट झाली. सो मर्डर हॅज टेकन प्लेस. मग ते इन्व्हेस्टिगेशन. एक शिवाजीराव गर्जे म्हणून पोलीस अधिकारी होते, सीनियर पी-आय, देन सीनियर पी-आय मुंब्रा. त्यांनी अतिशय ब्युटिफुल इन्व्हेस्टिगेशन केलं. मुळात ते हाफिजी साहेब असल्यामुळे धर्मगुरूच्या विरुद्ध केस करतो म्हटल्यावर अख्खा मुंब्रा पेटला असता, अर्धा तरी. पण गंमत अशी, महिलांनी मोर्चा काढला की ह्याला अटक करा. मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला आणि नेमकी माझी त्याच्यात अपॉइंटमेंट झाली होती स्पेशल विशेष PP. सरकारी वकील म्हणून. आणि मी ती केस चालली आणि ती फाशी त्याची कायम ते रिपोर्ट झाले सर, ते हायकोर्टलाही कन्फर्म फाशी नव्हे, त्याची जन्मठेप सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केली. मला हायकोर्ट पर्यंतचा निकाल Yes. माहित होता. मी आपल्याशी सुप्रीम बोलतो कोर्टाचं म्हणून. पण आहे जजमेंट त्याचं. तर थोडं विषयांतर करतो. बोला. आता वकील सोडून थोडंसं, मला माहिती आहे की आपण चांगले गायक होतात, खूप चांगला अभिनय करायचे आपण. अरे मी गायक कधीच नव्हतो. सर मी बाथरूम सिंगर. स्टेजवर आपण स्टेजवर मी नाटकांमध्ये खूप काम केलं. कॉलेजला असताना. कॉलेजला असताना मी एकांकिका लिहिल्या, हां. एकांकिका दिग्दर्शित केल्या, त्याच्यामध्ये काम केलं. नंतर 1-2 नाटकांमध्ये मला कोणी संधी दिली, मी काम केलं. आणि मी वकिलीत आल्यानंतर आपल्या बारतर्फे जे गॅदरिंग व्हायचं, त्याच्यामध्ये छोटी नाटिका, छोटं एखादं प्रहसन, ते बसून तेवढाच अभिनय. नंतर मग तो अभिनय गेला, ते गाणं अजून आहे बाथरूममधलं. नाही, पण ते विक्रमपर्यंत पोहोचलंय. पोहोचलंय ते. विक्रम मृण्मयी दोघांपर्यंत पोहोचलं. दोन्ही बेस्ट गायक आहेत. तुमच्या गॅदरिंगला गाजवतात ते. आपल्या गॅदरिंगला. पण मी स्वतः कधी गायलो नाही. अच्छा. मला उलट कॉलेजच्या गायनाच्या टेस्टला गेलो ना, मला हाकलून दिलं होतं तिने, चल बाहेर, तुझं काम नाहीये हे. सर आपण, म्हणजे मी वेगळं काय सांगत नाही, फक्त ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट वक्ते आहात आणि आपलं वाचन देखील खूप आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा आपल्याशी बोलतो, नवीन काहीतरी आपण वाचलेलं असतं आणि दुसरं काहीतरी आपल्या पाईपलाईनमध्ये असतं. या 2 प्रश्न एकत्र विचारले, तर याच्याबद्दल जरा थोडं सांगितलं तर बरं होईल. सिम्पल थिंग. आमच्या वाना बेडेकर कॉमर्स कॉलेजचे प्रिन्सिपल त्यावेळचे मदन नाडकर्णी सर. नाडकर्णी सर म्हणायचे, हे लायब्ररीचं पुस्तक इकॉनॉमिक्सचं वाचता, बिझनेस लॉचं वाचता, एलिमेंट ऑफ कॉमर्सचं वाचता, ती वाचा. पण दर महिन्याला तुम्ही 4 पुस्तकं लायब्ररीतली इतर वाचली पाहिजे. काही वाचा. अत्रे वाचा, गडकरी वाचा, नासी फडके वाचा, कादंबऱ्या वाचा, चरित्र वाचा. काय तुम्हाला वाटेल ते वाचा. वाचत राहा. आणि ती खोड अशी जडली त्या 4 वर्षामध्ये, की ती आयुष्यभर सुटली नाही. म्हणजे गावी गेलो आणि पुढीत समजा कोणी भजी आणली, तो गावी तर न्यूजपेपर येत नाही ना. येत. हां. आमच्या गावात तरी येत नाही, तो आणायला लांब जावं लागतं 2 बरोबर आहे. किलोमीटर. तो भजीचा कागद घेऊन मी वाचायचो. इतकं मला ते वेड लागलं आणि ते आता डोळे त्रास देत नाही तोपर्यंत मी वाचतोय. पण अजून चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे व्यवस्थित. माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत. माझ्याकडे 1001 पुस्तकं आहेत. चरित्र आहेत, त्याच्यामध्ये इतिहास आहे, अध्यात्म आहे, कादंबऱ्या आहेत, विनोदी गमती-जमती आहेत, चि-वी जोशी, गडकरी यांच्या, प्रल्हाद केशव अत्रेंच्या. आणि कधीतरी रिलीफ म्हणून ते पुस्तक काढून एक पुस्तक छान वाचायला मजा येते. मुरबाडला वगैरे गेलो फार्म हाऊसवर, अच्छा. ती वाचायला मजा येते. पण इथे नाही शक्य होत ते. आणि वक्तृत्व आपण डेव्हलप केलेलं आहे की आय डोंट नो. ते पहिल्यापासूनच? एक शिक्षक सिव्हिल डिफेन्समध्ये इन्स्ट्रक्टर म्हणजे शिक्षकच. हो, हो. 2 वकिलीत आल्यावर बोलायला सुरुवात झाली. सुसंगत कसं बोलावं. शेवटी तुम्ही जे बोलता ते समोरच्याला पटलं पाहिजे. जज साहेबांना आकलन झालं पाहिजे आणि त्यांना ते कन्व्हिन्स झालं पाहिजे. सेम इज द लॉ. स्टुडंट्सना कळलं पाहिजे, समोरच्या लोकांना पटलं पाहिजे तुम्ही जे बोलता ते. त्यांच्या हृदयाला तुम्हाला हात घालता आला पाहिजे. प्रसंगावधान राखता आलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतं वाचनातून तुम्हाला हे हळूहळू कळत जातं. नंतर तुम्ही बाकीचे वक्ते बघता. आम्ही त्यावेळेला खूप मोठ्या वक्त्यांना ऐकलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे आहेत, नाथपै आहेत, त्यांचं मी भाषण ऐकलं आहे.
शिवाजीराव भोसलेंचं भाषणं प्राध्यापक शिवाजीराव 10 भाषणं ऐकलेत मी शिवाजीराव भोसलेंची. अच्छा. आणि त्यांच्याकडून शेवटी ना तुम्हाला थोडंसं एक 5% त्यांच्याकडून मिळालं वरदान, तरी तुमची लँग्वेज, भाषा, शब्द सुधारू शकतात, तुम्ही चांगलं बोलू शकता. बरं मी फार चांगलं बोलतो असा माझा गैरसमज मुळीच नाही आहे. तुम्ही म्हणता मी चांगलं बोलतो. ते तर पण बोलतोच मला आपण. असं वाटतं माझ्यामध्ये काही कमी आहे बोलण्यामध्ये, ओरॅटरीमध्ये. पण ती आपण ॲडजस्ट करायची. चांगले शब्द जमवत जायचे, मिळवत जायचे. त्याच्यातून प्रगत होत जायचं, अशी प्रयत्न करत राहायचा आपण. थँक सर. परत आपल्या मूळ विषयाकडे आता थोडंसं. बरं. कधी असं वाटलं नाही का सर, की ज्युडिशियरीमध्ये जावं, जज व्हावं? एक जस्टिस एस.एम. दाऊद होते, सदरुद्दीन दाऊद. हां. भिवंडीला आपल्या मॅजिस्ट्रेट होते. अच्छा. मग ते ए.डी.जे. झाले. मग ते हायकोर्टात रजिस्ट्रार झाले. त्यावेळेला रजिस्ट्रार जनरल पद नव्हतं. ओके. मग हायकोर्ट जज झाले. हं. तुला जसं बाबर देसाई साहेबांचं सांगितलं, माझं आणि त्याचं मुलाचं आणि वडिलांचं प्रेम होतं, तसं एस.एम. दाऊद सरांशी माझं वडिलांचं आणि मुलाचं प्रेम होतं. ही लव्ड मी लाईक एनिथिंग. ते कुठल्या जातीचे होते, कुठल्या धर्माचे होते मला माहिती नाही, बट ही वॉज माय मेंटॉर. हायकोर्टात मी सुरुवातीची 10 वर्ष बेल, अपील आणि क्रिमिनल रीट वगैरे केलं. ही यूज्ड टू लव्ह मी. आय यूज्ड टू गो टू हिम व्हेरी फ्रीली. दाऊद साहेबांचं नाव खूप छान होतं. वन ऑफ दी बेस्ट जजेस. तर एक दिवस त्यांनी मला असं कॅज्युअली विचारलं, "चव्हाण, हाऊ मेनी इयर्स यू हॅव कंप्लीटेड इन ॲडव्होकसी?" म्हटलं, "सर, आय एम कंप्लीटिंग 8th इयर नाऊ. मेक ॲन ॲप्लिकेशन. आय विल सी दॅट यू आर अपॉइंटेड ॲज अ जज." त्यावेळेला एम-पी-एस-सी नव्हतं. आणि मी तो अर्ज तयार केला. बाबर देसाई साहेबांना दाखवला. बाबर देसाई साहेब म्हणाले, "वेडा आहेस का तू? तुला ज्युडिशियरीत जायचंय? अरे तू 50 ठिकाणी तुझ्या बदल्या होतील." आणि वाईट एक बोलले, की "तू एवढा स्मार्ट आहेस, करप्शन करशील. बिलकुल जायचं नाही ज्युडिशियरीमध्ये. तुझं इथं चांगलं चाललंय." मला एकदा नगरसेवक पदाचं पण तिकीट मिळालं होतं. अच्छा. बिलकुल नाही म्हणाले, "जिंकून आलास तरी ऑफिसला उभं करणार नाही तुला. क्या बात है! हरला तर हाकलूनच देईन." आणि हे ज्युडिशियरीचं जे आपल्या घरातलं होतं, आपल्या फील्डमधलं होतं, एक चांगला जॉब होता. बाबासाहेब म्हणाले, "डोंट गो. देअर इज अ गुड ॲडव्होकेट इन यू." आणि अल्टिमेटली त्यांचं ऐकावं लागलं मला. मग आम्ही दोघेही गेलो गाडी काढून जस्टिस दाऊद साहेबांकडे आणि त्यांना बाबर देसाईंनी हात जोडून सांगितलं, "साहेब, ह्यांची इच्छा वाटते थोडीशी तुम्ही सांगितल्यामुळे, पण नको. हा चांगला वकील आहे, तोच बरा आहे, बऱ्यापैकी आहे. चांगला होऊ दे त्याला." आणि मग त्याच्यानंतर मी काही प्रयत्न केला नाही, कुठल्या जाहिरातीत बघितलं नाही आणि काय नाही. पण ज्युडिशियरीत जाणाऱ्या वकिलांना फौजदारी आस्पेक्ट मी चांगला समजावून सांगितलेला आहे. एवढे दिवस. येस, डेफिनेटली. आय हॅव डन माय जॉब. सर, आपण बार काउन्सिलर म्हणून गेले अनेक 7 वर्ष काम आहे. विथ आपण चेअरमन 5.5 वर्ष. 5.5. प्रोफेशनल एथिक्सबद्दल आपलं काय मत आहे? कारण आपण बऱ्याच आपल्यासमोर डी-सी येतात, चालवाव्या लागतात. वेगवेगळे अनुभव त्या निमित्ताने येतात. म्हणजे जे इथे सांगण्यासारखं आहे त्याबाबत सांगा. राजूदास, सेक्शन 35 ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 याच्यामध्ये प्रोफेशनल मिसकॉन्डक्टची डेफिनेशन कुठेही दिलेली नाही. एवढंच म्हटलेलं आहे, यू विल बी हेल्ड लायबल अंडर सेक्शन 35 फॉर प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट. नाऊ प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट सुप्रीम कोर्टाने अनेक जजमेंट्समध्ये डिस्क्राईब केले. श्रीकांत शिवदे सरांचं जजमेंट होतं वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. व्हेरी एमिनंट लॉयर अँड ही वॉज नॉट डिसऑनेस्ट, बट ही ज्युनियर कमिटेड अ मिस्टेक. तिथे बाहेर गावात गेलेत, इथं येऊ शकत नाही आणि ते बाजूच्या कोर्टात क्रॉस करत होते. त्या माणसाने दोन्ही रोजनामे घेतले, ते लिहिलं. ते बरंच सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी, की आय नेव्हर टोल्ड हिम दिस. आय टोल्ड हिम दॅट आय एम ऑन माय लेग्स इन दिस कोर्ट. प्लीज इन्फॉर्म द कोर्ट आय एम नॉट एबल टू कम टुडे. गिव्ह मी ॲडजॉर्नमेंट. पण कोर्टाने त्यांचं केस डील करताना, त्यांना दोषी धरताना प्रोफेशनल मिसकॉन्डक्टची व्याख्या दिलेली.
आणि अनेक जजमेंट आहेत. 2 कंपायलेशन आहेत आपल्याकडे. आम्हाला ते दोन्ही जजमेंटचे सेट जे आहेत मिसकॉन्डक्टवरचे, ते वारंवार दिले जातात वाचायला. आमच्या घरी दिलेत त्यांनी. भेट म्हणूनच दिलेत बार कौन्सिलने. स्टडी धिस अँड पास द जजमेंट्स. पास द रिपोर्ट ऑर जजमेंट. आम्हाला 3 माणसं असलो तर जजमेंट देतो आम्ही. 1 माणूस असेल तर रिपोर्ट देतो. तर ह्याच्यामधून प्रोफेशनल एथिक्स जे आहेत ना, हा नोबल प्रोफेशन, आदर्श व्यवसाय, तो पक्षकार पूर्ण विश्वास ठेवून तुमच्याकडे येतो. तो चपला बूट बाहेर काढतो, तुमच्या ऑफिसमध्ये येतो, घरी येतो. तो तुमचा देव मानला पाहिजे, तुम्ही अल्लाह मानला पाहिजे, तो तुमचा जीसस आहे आणि तुम्ही त्याच्याशी ऑनेस्ट राहिलं पाहिजे. सर्व बाबतीमध्ये, नुसतं पैशाच्या बाबतीत नव्हे. सर्व बाबतींमध्ये तुम्ही त्याला सत्य सांगितलं पाहिजे. कन्व्हिक्शनची केस असेल, मी फौजदारी वकील आहे म्हणून बोलतो. तुम्ही दाव्याच्या बाबतीत सांगाल, की इट इज अ केस ऑफ कन्व्हिक्शन. स्पष्ट बोलायला पाहिजे. लपून चालणार नाही. तू मर्डर करू नये, मी तुला सोडवतो. छे खोटं आहे ते. बेल न होणार असेल त्याला स्वच्छ सांगितलं पाहिजे, बाबा थांब चार्जशीट येईपर्यंत. चार्जशीट वाचून सुद्धा तुम्हाला कळलं, की नाही होणार आहे. पैसे काढणं हे आपलं काम नाहीये. त्याला चांगली सेवा देणं हे पहिलं काम आहे. पैसे राजूदादा आपोआप येतात, तुमच्या मागे धावत येतात. तुम्ही ब्रिलियंट वकील नसले तरी चालता. मी ब्रिलियंट शाळेत नव्हतो, कॉलेजमध्ये नव्हतो, आज नाही, काल नव्हतो. तुम्ही ऑनेस्ट पाहिजे. तुम्ही ऑनेस्ट असले तर लोक तुमच्याकडे येतात. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही कोर्टाशी चांगलं वागता, तुम्ही सरकारी वकिलाशी चांगलं वागता, तुम्ही समाजात चांगलं वागायला पाहिजे. यू आर ॲडव्होकेट 24/7. प्रोफेशनल एथिक्स आम्ही एक पुस्तिका देते बार कौन्सिल, पांढरी 50 पानांची पुस्तिका आहे. डूज अँड डोंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज मी ठाणे कोर्टात DC चालवून आलो 17. 11 फायली घेतल्या. मला वाईट वाटतं, लोक वेड्यासारखं करतात. 10 लाख रुपये घेतले 2022 साली. आत्ता म्हणतो मी ह्यांना 1 महिन्यात देतो. आज का नाही देत? तर म्हणे ते माझे खर्च झाले. कशासाठी घेतले? स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी. कशासाठी भेटले? सिडकोला भरण्यासाठी. दुसरे 4 लाख. पहिले 6 लाख घेतले. व्हॉट इज धिस? मग तू बँकेत जरी ठेवले असतेस तर व्याजासकट त्याला परत देऊ शकला असता. त्याला हात जोडून सांगू शकला असतं, बा मी नाही तुझं काम करू शकलो. त्याने दुसरीकडून वेगळे पैसे भरून काम करून घेतलं. तो दिस हॅज अमाउंटेड टू द मिसकॉन्डक्ट. आणि तो सांगतो माझी आई आजारी होती, मी स्वतः आजारी होतो. अरे किती 5 वर्ष, 26 साल आलं. 22 कुठे आणि 26 कुठे? त्याने DC केली नसती तर तुझी तयारी पण नव्हती पैसे देण्याची. यू नेव्हर इन्फॉर्म हिम की आम्ही. बरं खोटी पावती दिली त्याला स्टॅम्प ड्युटी भरल्याची 5,60,000. म्हणजे अशा प्रकारे जर वकील वागायला लागले ना, दॅट इज व्हेरी रॉंग. पहिली आपली सचोटी. प्रत्येक व्यवसायाला सचोटी पाहिजे. आपण धंद्याला बसलो नाही आहोत इथे. आपलं दुकान नाही आहे. आपली सचोटी, आपलं सत्य आणि आपला प्रामाणिकपणा हा वकिलांनी ठेवला पाहिजे. माझं सगळ्या ज्युनियर वकिलांना आव्हान आहे, कुठल्याही पक्षकाराला फसू नका आणि कुणाच्या तरी नावावर पैसे काढायचे याच्यासारखा निंद्य प्रकार नाही आहे. शर्मिंदा होणारी ही गोष्ट आहे. अत्यंत म्हणजे गलिच्छ प्रकार आहे तो. सर, आता शेवटाकडे येतो, फक्त 2च प्रश्न. यालाच अनुसरून पुढचा प्रश्न, कारण आता आपला सगळा आपण अनुभव घेत असता. या अनुषंगाने आजच्या पिढीतलं आपण सांगितलं खरं तर आत्ता शेवटी कन्क्लुजन करताना, की विनाकारण पैसे घेऊ नका, खोटं बोलू नका, असं वागू नका. त्या व्यतिरिक्त आणि कुठला संदेश आपल्याला आजच्या वकील पिढीला द्यायला आवडेल? हे तर आपण सांगितलं आता जे त्या DCच्या ओघाने. त्या व्यतिरिक्त अजून आपला अनुभव एवढा सगळ्या भारतभर, महाराष्ट्रात. इंदिरा गांधी त्या इमर्जन्सीच्या बदनाम काळामध्ये म्हणाल्या होत्या, देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. ओके. वकिलाला सुद्धा हाच संदेश आहे. तो मी संदेश घेतला. येस. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. हार्डवर्क. तुमची ऑनेस्टी, इंटिग्रिटी आहे. पण तुम्ही हार्डवर्क करायचं नसेल, तुम्हाला सबबी सांगायच्या असतील, तुम्हाला दांड्या मारायच्या असतील, मग कठीण होईल. काही वकील 10-10 दिवस कोर्टातच येत नाही. काय झालं तर सर्दी झाली होती. कसं चालणार?
असं नाही चालणार. तुम्ही कुठं पिकनिकला गेला असाल मिसेसला घेऊन पिकनिकला, येस वन कॅन अंडरस्टँड, यू कॅन आस्क दी कोर्ट टू ॲडजस्ट की सर ॲकोमोडेट मी. पण सर्दी पडसं झालं म्हणून येत नाही, ह्याला काय लॉजिक आहे? तर देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क राजू. प्रचंड मेहनत करणे हाच या व्यवसायाचा खरा पाया आहे. थँक्यू सर. शेवटचा प्रश्न, विधी फाउंडेशनच्या कामाबाबत आपण काय सांगाल आणि काय सूचना कराल जेणेकरून आम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे काम करता येईल? राजू, मी सूचना वगैरे काही करणार नाही. मी तुमचं काम जवळून बघतोय. आणि तुला एक गंमत सांगतो. संस्था रजिस्टर करून घेणे, संस्था मी उभी केली सांगणे, हे एकदम सोपं काम आहे. रजिस्ट्रेशन पैसे भरले, नाव लावलं, पाटी लावली. संस्था 21 वर्ष इफेक्टिव्हली चालवणे सोपं काम नाही. आणि त्याच्यामध्ये तुमचा सहकारी माझा मित्र संजय म्हात्रे, तुमची जी सगळी टीम आहे, तू स्वतः, इतर अनेक लोक, 25 लोकांची नावं घेईन मी. माझे पण काही ज्युनियर तुमच्यामध्ये आहेत. हे डेडिकेशन जे आहे ना, आणि काय शेवटी डेडिकेशन, तर कायद्याचा प्रसार आणि प्रचार. लोकांना एज्युकेट करणे, लोकांना कायद्याचं महत्त्व समजावून सांगणे, त्या आदिवासी बांधवांना सांगणे, लॉ कॉलेजेसमध्ये जाऊन शिक्षण देणे, प्रभाकर हेगडे व्याख्यानमाला चालवणे. हे सोपं गोष्ट आहे का 21 वर्ष? माणूस एखादी दिवशी पंगा काढतो की अरे ते काय कोरोना झाला ना, तिथं आम्ही सगळं डिस्टर्ब झालो, तेव्हापासून आम्ही बंद केलं म्हणतात लोक. तुम्ही थांबला नाहीत. तेव्हा तुम्हाला फुकटच्या सूचना करण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. तुमच्या कामाचं मला नव्हे अनेकांना कौतुक वाटते. धन्यवाद. आणि खरंच म्हणजे धन्यवाद तुम्ही बोलायची गरज नाही. तुम्ही एक समाजासाठी एक चांगलं काम करताय. तुम्ही तो अभ्यास वर्ग घेता. मला पण बोलवलं होतं इथून वेळ. इतरांना बोलवता. तुम्ही ग्रुप डिस्कशन घेता. सेक्शन 6 मध्ये हीच कामं लिहिली आहेत बार कौन्सिलची. टू एज्युकेट दी ब्रदर ॲडव्होकेट्स. त्यांना चर्चासत्रामध्ये, त्या ग्रुप डिस्कशनमध्ये, डिबेटमध्ये सामील करून घेणे, त्यांना रिफ्रेश करणे, त्यांची उजळणी करून घेणे, सो दॅट दे परफॉर्म गुड इन द कोर्ट. तर तुमचं रिअली कमेंडेबल काम आहे. मला खूप आनंद वाटतो. थँक्यू सर. हां. थँक्यू. मी सगळ्यांच्या वतीने म्हणतोय, आपण म्हणालात धन्यवाद नको. हे मी वैयक्तिक नाही, कारण मी इथे दिसतोय, म्हात्रे साहेब अध्यक्ष आहेत, काही नावं आहेत, पण खूप मोठी टीम आहे खूप जी मोठी टीम. 50 कदाचित लोकांची सगळ्यांसमोर तुमची येत टीम. नाही. हो. म्हणून त्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद. थँक्यू. सर, आपण आलात आणि खरोखर अत्यंत अनमोल, अमूल्य असा ज्ञानाचा खजाना आमच्या समोर उपलब्ध केलात. मला माहिती आहे सध्याची सिच्युएशन, बार काउन्सिलचं ही निवडणूक चालू आहे. आपण कॅन्डिडेट आहात, आपल्याला प्रचारासाठी मिनिटं कमी पडतायत. तिथे आमच्यासाठी एवढा वेळ दिलात, तर आमच्या वतीने एक छोटीशी गिफ्ट देण्याकरता मी अध्यक्ष संजय म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी एक सर पुस्तकच आहे, बाकी काय नाही. बरं. सर प्लीज या सर. थँक्यू. ग्रेट. थँक्यू संजू. थँक्यू. थँक्यू. ग्रेट. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण वेळात वेळ काढून आम्हाला संवाद साधण्याची संधी दिलीत. आपला एवढा अनुभवाचा खजाना सध्या साधारण 44 वर्षांचा आमच्या वतीने, आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी खुला केलात. त्याबद्दल विधी फाउंडेशन तर्फे पुन्हा एकदा खूप थँक्यू खूप राजू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर.